आता तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये ज्या वेळेस वापरा बायोनिकचं मार्गदर्शन ऍड केलं त्याचे आपल्याकडे 3 अवस्थेत बदल झालेले, पण आता शेवटचा दिवस आहे आज थोडक्यात. म्हणजे अजून एक 4 दिवसात तुमची हार्वेस्टिंग चालूच होती. आता केळी पाहण्यासाठी प्लॉट पाहण्यासाठी काही व्यापारी वगैरे येतात का? येते. काय म्हणणं येते साहेबांचं? एक नंबर मला. एक नंबर आहे. मग ते काय रेट वगैरे असं काय बोलतात का, आम्ही असं देऊ तसं देऊ? काय काल 28 न मागून गेले. 28 रुपयाने काल केळी मागून गेले. पण त्यांचं काय असं म्हणणं येतं की बाबा ह्याच्यावरती स्पॉट आहेत साहेब, ह्याला कलर क्वालिटी नाही, वजन नाही, असं त्यांचं काय? काय ना काय नाही, एक नंबर आहे. एक नंबर आहे म्हणून सांगतात. मग मला काय म्हणायचंय, तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये वापरा बायोनिकचं शेड्यूल ऍड केलं, कदाचित केलं, आनंदाची गोष्ट आहे. तो आज आनंद दिसतोय बी आपल्याला पूर्ण प्लॉटवरती. जर कदाचित तुम्ही वापरा बायोनिककडे वळला नसता, वापरा बायोनिकला स्वीकारलं नसतं, तर आजची परिस्थिती काय असते? म्हणजे खऱ्या मनापासून सांगा, मी काय एवढं विचारतोय, व्हिडिओ काढायचा उद्देश कुठलाच नाही वेगळा. उद्देश एकच आहे, कष्टकरी शेतकरी आज मार्केटमध्ये हारतोय आणि त्याला हरून द्यायचा नाही. आणि ज्याचा विजय झालाय, तुम्ही बी कष्ट करायला कमी नव्हता, तुमचा विजय झालाय, विजय झालेला धावतोय आपण. आणि केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी ज्यांचं काही केळी वय खाल्लेला आहे, केळी खालीवर झालेली आहे, मर वाढलेली आहे, व्हायरस वाढतोय, प्लॉट खालीवर होत्यात, गच्चा धरलेला आहे, आणि खूप काय खर्च करून खतं टाकून वॉटर सोलेबल दाणेदार भेसळ सगळा भरून प्लॉट वय खातोय, अशा केळीतल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा एक सल्ला संदेश प्रामाणिकपणे तुम्ही अनुभवाचा काय सांगू शकाल? कारण रिझल्ट आज आपल्या सगळीकडे 10 दिशेला आहे, आपण उभं राहिलो त्याच्या. तुमचा सल्ला संदेश काय असेल? 100% वापरायचं औषध एक नंबर रिझल्ट आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी वापरलंच पाहिजे. मी म्हणतो सगळ्यांनी वापरलं. ज्यांना असं वाटतंय की मी माझ्या पद्धतीने कष्ट खर्च करून वेळ देऊन पीक माझं वय खातंय, त्या तरी शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे. का तर तुम्हाला असं वाटत असेल ही वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे असं का बोलतोय, याला काय बडबड करायची एक्स्ट्रा पैसे आहेत का? अजिबात नाही. पण विषय असा आहे की आम्ही तुमच्यातले तर तुम्ही आमचेत का? चुकतंय गोगरे साहेब, साळुंग साहेब? कारण आज आम्ही इथं जरी बोलत असलो तरी आम्ही बी काही दिवस असंच बघणारातले होतो. जसं तुम्ही आज व्हिडिओ बघत आहे तसे आम्ही बघणारातले होतो. कारण आम्हाला बी ज्यावेळेस आम्ही आमच्या घरी वापरलाय, रिझल्ट बघितलाय, त्यावेळेस आज आम्ही मार्केटमध्ये छाती ठोकपणे अगदी कॅमेऱ्याच्या पुढे स्पष्ट उभा राहून जसं आहे तसं धावण्याचा प्रयत्न करतो. एकच इच्छा आहे की कष्टकरी शेतकरी वापरा बायोनिकने जे वाक्य काढलेले बाहेर तो हरला नाही पाहिजे, त्याच्यासाठी उभा राहिलोय. कारण जे जवान जे किसान, जे जवान तिकडे तर जे किसानला इकडे कोणतरी साथ करण्याला पाहिजे. कारण सल्ला देणारे भरपूर आहेत, साथ देणारे कमीत. वापरा बायोनिक ही पहिल्यापासून शेवटपर्यंत साथ देणाऱ्यातली कंपनी आहे का नाही ह्याची परिस्थिती साहेबांना ओळख आहे. मी जास्त काय बोलणार नाही. काय असेल की आपल्या शेतकऱ्यांनी वापरा बायोनिकला बिनधास्त वापरलं पाहिजे का शंका घेऊन वापरलं पाहिजे? बिनधास्त वापरलं पाहिजे. का 10 जणाला चौकशी करून वापरलं पाहिजे? मी वापरू का वापरा बायोनिक? नाही बिनधास्त. मी म्हणतो कोणालाच विचारू नका, बिनधास्त वापरा. का वापरा? आज साक्षात्कार आहे. आम्हाला पण इतकं वेगळं असं का वाटतं प्रत्येक प्लॉटला गेलं की आम्ही मागाशी ढोबळ्या मिरचीकडे होतो थोड्या वेळापूर्वी, बाकीच्यांचा माल 2 टन निघतोय आणि त्यांचा माल 8 टनापर्यंत गेलाय. 6 टनांची वाढ, 6 टनांनी वाढ, 10 टनांनी वाढ. म्हणजे जिथं बाकीच्यांचा 2 टन निघतोय त्यांचा तिथं 10 टन निघतोय. बरोबर आहे का नाही? म्हणजे 8 टनांनी वाढ आहे डायरेक्ट एका काहीतरी 12,000 झाडात. आणि माल किती लागलाय काय आपण सगळे कॅमेरे दावले. म्हणजे त्यांचा अगोदर त्या ढोबळ्या मिरचीचा असा विषय झाला, ढोबळी मिरची खूप छान होती, सटिकच होत नव्हतं. मग काय करायचं नुसतं मग हिरवगार दिसतंय, आपल्याला उत्पादन पाहिजे ना. मग तसं मी म्हणतो तुम्ही केळी आणली होती पण केळीने वय खाल्लं होतं. म्हणजे तुमचं कष्ट खर्च चुकला होता का सर? नाही, लय खर्च केला होता, आहे का नाही? मग मला काय म्हणायचं साहेब, आता तुमचा हा प्लॉट सगळा बॉक्स पॅकिंगला जाणार आहे, आनंदाची गोष्ट आहे का? ह्यासाठीच आपण हा प्रयत्न करतोय. पण आपले खूप शेतकरी कष्ट खर्च करीत असताना ज्यावेळेस बॉक्स पॅकिंगला माल जात नाही, प्लॉट वय खातो, गड बारीक बारीक पडतात, वादीत फणीत अंतर नसतं, वादा लांबडा नसतो, 2 फणीच्या मध्ये अंतर नसती. साहेब किती वाईट वाटतंय, कोणाला सांगायसारखं आहे? बरं, इकडून तिकडून उचका पाचका केल्यावर कसं फेडणार आपण? आणि तीच आपल्याला वापरा बायोनिकने एक न्याय असा दिलाय की कष्टकरी शेतकऱ्याला नाही हरून द्यायचं. ह्याची परिस्थिती हिथं आहे. इथं आज आम्ही उभा आहे आतमध्ये, साक्षात्कार आपल्या शेतकऱ्यांना द्यायला. चमत्कार म्हणलं शेती क्षेत्रात वापरा बायोनिक. तुम्हाला चमत्कारच पाहायचा आहे, तुम्हाला वापरा बायोनिक वापरावंच लागन. वापरा बायोनिकच वापरलं तर तुम्हाला एक जाणीव होणार आहे की माझ्या कष्टाला न्याय भेटला, माझ्या कष्टाला न्याय भेटला. साहेब चुकीचं नाही बोलत, बरोबर तुमच्या वतीने बोलतोय, झाडाच्या खाली उभा राहून बोलतोय. बरोबर. कारण मराठी म्हणे बोलणारचं तोंड दिसतं आणि बोलणारचं सगळं चलतं. मी म्हणतो कधीच चालणार नाही. कारण मी ह्या झाडाखाली न उभा राहता एखाद्या लिंबाच्या झाडाखाली उभा राहिलो आणि साहेबाला म्हणलं कसं काय वापरा बायोनिक, साहेब बी म्हणले लय भारी. आम्हाला तुम्ही कधीच मान्य करणार नाही दोघाला पण आज आम्ही उभा साहेबांच्याच प्लॉटमध्ये आणि आपण ह्याच प्लॉटची पूर्वावस्थेत जिथनं व्हिडिओ काढलाय, जिथनं शूटिंग काढली, तिथनं पण आत्ता पण शूटिंग काढलंय. फक्त आतली परिस्थिती तुम्हाला पण असं
वाटतं की साहेब तुम्ही प्रत्येक वेळेस लोकेशन दावता, आतलं बी दावा की परिस्थिती कशी आहे. म्हणून आम्ही आतमध्ये व्हिडिओ घेत असतो. ह्याच्या पाठीमागचं असं वेगळं काहीच नाही की बाबा आम्ही तुम्हाला काही गोष्टी दावण्याच्या सांगण्याचा प्रयत्न करीत नाही. आम्ही तुम्हाला जमन ती शक्य होईन तितकं आम्ही तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी दावण्याचा प्रयत्न करत असतो की जेणेकरून तुम्हाला वाटावं की आमच्यासाठी कुणीतरी आहे गोगरे सर. बरोबर आहे. आणि वापरा बायोनिक तुमच्या बांधावरती यायला तयार आहे. फक्त तुम्ही एक कॉल करा आणि हे व्हिडिओ पाहता पाहता स्टेटसला ठेवा. साहेब नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं. दीपक मधुकर लोंढे, राहणार निमगाव, तालुका महाड, जिल्हा सोलापूर. तर आपण ह्या प्लॉटसाठी वापरा बायोनिकचं मार्गदर्शन तुम्हाला देणार आहे बाळासाहेब सौदागर शिंदे. त्यांच्या प्लॉटची पाहणी करून त्यांच्या प्लॉटमध्ये झालेले बदल हे तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही निर्णय घेतला की ह्या प्लॉटसाठी कुणी मार्गदर्शन दिले. मग त्यांनी तुम्हाला सांगितलं की मार्गदर्शन त्या प्लॉटला कोणी दिलंय, भगत सरांनी. मग भगत सरांना तुम्ही सांगितलं की भगत सर माझ्या पण प्लॉटला एकदा येऊन जा, आणि भगत सर एकदा तुमच्याकडे येऊन गेले. पण जी काय तुमची म्हणजे पीक पाहणी वगैरे झाली असेल, पण तुम्ही निर्णय घेतलाय की आज तुम्हाला मार्गदर्शन वापरायचं. म्हणजे तुम्ही जे काही आर्थिकचं नियोजन असतं आपल्याकडे ते असतं नसतं, त्यावेळेस आपण 1-2 दिवस 4 दिवस आपणच एकमेकाला सांगतो की थांबा जरा मला 2 दिवस वेळ द्या. आता तुम्ही सगळं नियोजन केलंय, आजपासून पुढे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरणार आहे. बरोबर आहे का नाही? आजची तारीख काय बरं? 5 किती? म्हणजे 5 जानेवारी 2025. तर ही केळीची लागण आपण किती बाय किती वर केली आहे? केळीची लागण 6 बाय 4.5. 6 बाय 4.5 म्हणजे 2 पट्ट्यातलं मधलं 6 अंतर आणि समोरासमोर 4.5 फुटावरती केळी लागली. तर लागण तारीख किती आपल्या केळीची? 4 महिने झाले. 4 महिने आता पूर्ण झालेले आहेत केळीला आपल्या. कालच्या डिसेंबरच्या 27 तारखेला 4 महिने पूर्ण झालेले आहेत. आज 5 तारीख आहे, म्हणजे ते 3 आणि हे 5, 4 महिने आणि 8 दिवसाची केळी आहे आपली. बरोबर आहे का? तर आपण येणाऱ्या दिवसात पाहिजे आपल्याला की ह्या प्लॉटसाठी वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरल्यानंतर त्या प्लॉटमध्ये होणारे बदल. बरोबर आहे का? तर आता आपण सगळ्यात पहिले पाहून घेऊ की पहिलं झाड, दुसरं झाड आणि तिसरं झाड असे 3 किंवा 4 झाडांचे आता आपण बुंदे मुकू, आणि येणाऱ्या दिवसात त्याच झाडांचे बुंद्यामध्ये काय वाढ होती ते आपण पाहू. आता जर बघितलं 4 महिने आणि 7 दिवसाच्या झाडांची उंची वयानुसार कमी आहे. थोडस गोगरे साहेब मीटर काढा आणि थोडासा दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या झाडांचा बुंदा हा सीझन घ्या. पंधरा इंचचा आहे. हा माहिती. किती इंचाचा बुंदा आहे बघा. 15 साहेब, तुम्ही बघा हो. किती इंचाचा बुंदा आहे? 15 इंचाचा. बरोबर आहे बघा सर. थोडं पुढे 5.5 नाही 15च आहे. 15 इंचाचा. पहिल्या दुसरं झाडाचा पहिल्या झाडाचा 15 15 इंचाचा बुंदा. तसंच त्याच्याकडेच आहे झाड. 4 महिने आणि 8 दिवसाचा हा प्लॉट आहे लागली. म्हणजे 27 डिसेंबर 2024 ला ह्या प्लॉटला 4 महिने पूर्ण झाले. बरोबर आहे का नाही? 17 इंच 17 इंचाचा दुसरा बुंदा तिसरा आणि आता हा तिसरा बुंदा. 27 म्हणलं तर 28, 29, 30, 31 तारखेचा महिना होता. ती 4 आणि 5 9 दिवसाचा प्लॉट आहे. 4 महिने आणि 9 दिवसाचा प्लॉट. 19 इंचाचा तिसरा बुंदा. चौथा पण घ्या. म्हणजे आपल्याला एक सरासरी नंतर लक्षात येईल की किती इंचांनी वाढ झाली. प्रत्येक बुंद्यात किती इंचांनी वाढ झाली. बरोबर आहे का नाही गोगरे सर? बरोबर. आता हे किती इंचाचा भरतोय बघा सर, व्यवस्थित घ्या. मोबाईल नीट दाखवा. 19 इंचाचा बुंदा. सगळ्यात हायस्ट 19. हा. तर आता आपण 3 बुंदे मोकले. पहिला बुंदा किती भरला? 15. सगळ्यात शेवटचा किती भरला? 19. मधला हा 19 भरला आणि 15 काहीतरी 17. दोन काय आहे ते व्हिडिओ मध्ये. हा, पहिला 15, दुसरा 17, दुसरा 17, तिसरा 19, तिसरा 19, चौथा 19. म्हणजे असे आपण 4 बुंदेचे आता आपण माप घेतलेला आहे. तर मला काय म्हणायचंय तुम्हाला ह्या प्लॉट मध्ये की आता वापरणार तर तुम्ही म्हणजे निर्णय घेतलाय, पण आजच्या कंडिशनला कशामुळे काय झालंय आणि तुम्हाला ही मार्गदर्शन घ्यावं का वाटतंय?
वाढ गच्चा धरलाय पाल्यात डिस्टन्स निघा नाही म्हणून तुम्ही निर्णय घेतलाय वापरा बायोनिक वापरायचा. तर ही वापरा बायोनिकचा आता तुम्ही निर्णय घेतलाच आहे, पण बदल काय काय झाले पाहिजे असं तुमची अपेक्षा आहे? पानात साईज झाली पाहिजे, पानात अंतरी पडली पाहिजे, आणखी उंची झाली पाहिजे, उंची वाढली पाहिजे, बुंदा चांगला झाला पाहिजे आणि खाल्लेलं वय बाहेर काढलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? तर आपण पाहू येणाऱ्या दिवसात तुम्ही जे काय अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत तशाच अपेक्षा आपल्या वापरा बायोनिक कडून पूर्ण होतात का, आणि ज्यांच्या पूर्ण झाल्यात त्यांच्या पाहूनच निर्णय तुम्ही घेतला म्हणजे तुमच्या पण अपेक्षा पूर्णच होणार आहे. तर आपण येणाऱ्या दिवसात पाहू की तुम्ही आमच्या वापरा बायोनिक वरती ठेवलेला विश्वास, समाधान भगत सरांवरती ठेवलेला विश्वास, या विश्वासास पात्र आपली वापरा बायोनिक कंपनीचं मार्गदर्शन ठरतंय का ते आपण येणाऱ्या दिवसात पाहू. दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे साहेब, धन्यवाद. चलो साहेब नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता मोठ्या आवाजात सांगा बरं. आपण ह्या प्लॉटसाठी किती तारखेला तुम्हाला मार्गदर्शन दिलं? 2025. बरोबर आहे. 5 जानेवारी 2025. आज तारीख किती आहे? 10/2/2025. म्हणजे 1 महिना आणि 5 दिवस झालं आम्ही तुम्हाला वापरा बायोनिकचं मार्गदर्शन देऊन. बरोबर आहे. आपण पहिलं झाड, दुसरं झाड, तिसरं झाड, चौथं जे काय असेल ते आपण 3-4 झाडांचे बुंदे मोपलेले आहेत. बरोबर आहे का नाही? तर आता पण आपण बुंदे मुपून घेतले गोगरे साहेब. बरोबर आहे का? बरोबर आहे. तर साळुंख साहेब तुम्ही हातावरती लिहिलं पहिल्या झाडाचा बुंदा किती होता पहिल्यांदा? 15. आता मोपला किती भरला? 18 इंच. 18 इंच म्हणजे 3 इंचांनी वाढ झाली. परत दुसऱ्या झाडाचा बुंदा किती होता? 17 इंच. आता किती आहे? 23. किती इंचांनी वाढ झाली? 6 इंचांनी. तिसऱ्या झाडाचा बुंदा पहिला किती होता? 19. आणि आता किती? 27. पण किती इंचांनी वाढ झाली? 8. आणि चौथ्या झाडाचा 19 होता. आता होतोय 24. 5 इंचांनी. सरासरी जर वाढ बघितली तर किती इंचांनी वाढ झाली? 5-6 इंचांनी. 5 ते 6 इंचांनी वाढ झाली. आज सगळ्यात महत्वाचं ताई, तुम्ही हा प्लॉट नेमका कशा अवस्थेत होता ना आता तुम्हाला काय वाटतं? असं म्हणजे अंतर पडत नव्हतं आणि म्हणजे असं 2 पाल्याच्या मध्ये जी अंतरी पाहिजे होती उंची वाढायसाठी वाढण्यासाठी. साहेब आपण आतमध्ये आलोय, प्लॉट तर बाहेरनं बघितलाय, खाली बसून थोडेसे बुंदे बघा कधी दिसतात. आणि सगळ्यात महत्वाचा विषय, आपली ही सोडण्या अगोदर जमीन आवाळ होती, निबार होती का भुसभुशीत होती? निबार होते. आता हात घालून बघा बरं कशी आपण निबार मुळी कशी. मी तुम्हाला उकरायला लावलंय हा, म्हणजे मुद्दाम का आता तुम्ही कुठे पण हात घाला, जसं रान जसं वाळू एखादी चालून टाकावी असं रान आपलं फुगलेवेन झाले का नाही. म्हणजे ही तुम्हालाच आम्ही विचारतोय का, आम्ही सांगाय सगळं सांगू, पण आमच्याकडे आज बघण्याचा दृष्टिकोन असा आहे, जेवढे बघत आहेत ते त्यांना ऐकायचं पडलंय, आपल्याला. मला काय म्हणायचं, हे रान तुमचं हात कसा जातोय आणि ह्या का मुळी गोगरे साहेब मुळी बघा, ह्या झाड शिपट मुळी म्हणजे आपण आतमध्ये का आलोय, आपण तर बाहेरून जिथं आपलं लोकेशन आहे तिथं इथं पण बघा, ह्या तुमच्या हाताखाली नाही असं पाय जरी कुठं पडला ना, जमीन कशी झाली हा, ही पोकळ होणं लय गरजेचं आहे. कारण विषय बघा, खड्ड्यात म्हणजे आपण जे काय म्हणतो थोडक्यात गाड रोड किंवा कच्चा रोड, त्या कच्च्या रोडने कितीही लाखाची गाडी असू द्या फास्ट चालते का, आणि हायवेला गेल्यावर कसं काय चालते. तसं जमीन आपली जर भुसभुशीत असेल तर त्याच्यामध्ये मुळी एकदम चांगली चलती, आणि जमीन भुसभुशीत झाल्या म्हणजे अन्नद्रव्याचा भरपूर साठा आहे. जमीन भुसभुशीत नाही म्हणजे जमीन जर आवाळ आली तर केसावनी चालणारी मुळी जर आवाळ जमिनीत तिला चालताना जर त्रास होत असेल तर ही वाढणार नाही, हे जी लक्षण आहेत. आणि आपण सहज म्हणतो मुळी थांबली मग आणा ही मार्केटमधनं, आणा ती मग मार्केटमधनं. आता ह्याच्या अगोदर वापरा बायोनिकच्या अगोदर तुम्ही सगळंच आणत होता, पण अशी मुळी नास रान होत होतं का? आता कसं काय आहे का नाही? कारण इथंच नाही घोगरे सर, आपण असा विषय नाही हो, कुठं पण हात घाला हो का. ही हात म्हणजे ही काय माझा ट्रॅक्टरचा फळ नाही, हात म्हणजे ही किती चालतो हे का मुळ्याचं जवळ बघा कसं. आणि हे का आता ह्याच्यात मुळे किती आलेत बघा हे घोगरे सर, त्या मुळे बघा, रान बघ कसं झाले. आपण इतकं दावून पण एखादा शेतकरी म्हणला ह्यांना कंपनीची जाहिरात करायची पडली, आम्हाला कंपनीची जाहिरात नाही करायची पडली. आम्हाला पडलंय ती की कष्टकरी आज मार्केटमध्ये सगळं काय आणून सोडून जर पीक अपेक्षित उत्पादन देत नसन, जमीन आवाळ आलेली भुसभुशीत होत नसन, तर त्याची ही जी रियालिटी काय आहे ही दावायचा प्रयत्न आहे आपला. ह्याच्यात जाहिरात करायचा विषय नाही, कारण हे असं दावू शकत नाही आपण. ह्याच्यासाठी काय पिक्चर मध्ये 10 वेळा डायलॉग बोलला जातो तेव्हा ती डायलॉग म्हणजे ऍक्टिव्ह वाटतो. इथे ऍक्टिव्ह वाटायचं काय कारणच नाही, काय चालतंय इथं.
किती किती हात माझा खोल गेला हे का तुम्हाला दावतो हे किती खोल आहे हे. अहो लय भुसभुशीत झालंय. किती खोल गेला ही हे का ह्याच्यात ही जी ढिकुळ आहे ही ढिकुळ नाही ही फुलत कसं हे हाताला माती लागत नाही आणि ह्याच्यात मुळी आल्याशिवाय राहत नाही हे का ही सगळी मुळीच आहे. किंवा पत्तीने झाली हा? एकदम. कसं आहे ही ताट ताट करते मुळी नुसती. ताई बरोबर आहे का? कारण तुम्ही टाकलं होतं याला सगळंच पण रान कसं होतं अगोदर आणि आता हा आपण धावतोच आहे. कारण हे धावणं का गरजेचं आहे. आता आपण बाहेरून व्हिडिओ काढला लोकेशनला पण आज जर बघितला आता हीच झाड बघू लय नाही वगैरे इकडे बघा ह्याचा मी जी पाला पाला म्हणतोय का तिथला पाला हिथनं ह्या पाल्यापासून घेतलं जरी ही पाला पण बघा असा रुंद आहे ही पाला पण असा रुंद आहे हा पाला पण ह्या असा रुंद आहे म्हणजे पाल्याने जी असा पाला असतो म्हणजे असा ह्या पाल्याने असं केलंय का इथं नाही नाही एकदम कडक पाला आहे. कडक. आणि निघणारा पाला ह्या का हे तुम्हाला ही पाला खाली ताकद ही पाला बघा समोरचा पाला बघा तुमचा. पावडर आहे. हे बघा, ही 2-3 पाला निघालेला बघा ही कसं दिसतो झपके झपके रुंदी कशी वाटती बरोबर आहे नाही. आणि ह्याला आपण जे म्हणतो पाऊंडरी पाऊंडरी हे बघा हे बघा ही पाऊंडर सुन्यासारखीच आहे. ही पाऊंडर दिसते का नाही. हम्म. म्हणजे ह्या गोष्टी आणि ह्याच्यावर जर हात लावला हे बघा आता ही वाचतंय कसं बघा कसं वाटतंय ताडपत्री म्हणजे ताई तुम्हाला असं नको वाटाय मी मुद्दाम का आत आलो की आम्ही व्हिडिओ बघतोय पण इतरांच्या तर आमचं तसं खरंच आहे का तर हे आत आल्यावर कळत म्हणजे बाहेरून तर आपण ते बुंदे मुकलेले आहेत. पण आत आल्यावर पण जर बघितलं तर डिस्टन्स पाल्याने टाकलेला आहे हे बघा ही जर डिस्टन्स बघायचं खाली म्हणलं. दोन पानं हा, हे बघा. चिटकून निघले दोन बोटे निघत बसत नाही. हा पहिली पाल इथं गेलं, 4 बोटाच्या चार पुढे वाजता. आणि त्याच्यावर तर अजून अंतर वाटत असेल. तर वर तर चांगली 6 इंच पडले पडले. म्हणजे बारकाईन जर अभ्यास केला तर जे काही तुम्ही थोडक्यात धाडस केलेलं आहे हे वाया गेलेलं नाही. ओके ह्या मार्गदर्शनावरती तुम्ही समाधानी. ओके दिलेल्या माहितीबद्दल आभार आहे. धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. दीपक मधुकर लोंढे, राहणार निमगावटे, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. आजची तारीख काय बरं साहेब? 13 4 13/4/2025. बरोबर आहे ना. म्हणजे 13 एप्रिल 2025 तारीख आहे आणि आपण तुम्हाला ह्या प्लॉटसाठी जे काही पहिल्या अवस्थेला मार्गदर्शन दिलं त्या तारखेचा उल्लेख आहे. दुसऱ्या अवस्था आपण ह्या प्लॉटची काढली त्याच्यात तारखेचा उल्लेख आहे, फोटो आहे, व्हिडिओ आहे, सगळं आहे. आज आपण तिसऱ्या अवस्थेचा फोटो आणि व्हिडिओ काढतोय. म्हणजे पूर्व अवस्थेचा आपल्याकडे फोटो आणि व्हिडिओ दोन्ही आहे, दुसऱ्या अवस्थेचे फोटो आणि व्हिडिओ आहे आणि पहिल्या अवस्थेत बी आपण बुंदे मोपलेले आहेत केळीचे, दुसऱ्या अवस्थेत बी बुंदे मोपलेले आहेत केळीचे. आतमध्ये जमीन भुसभुशीत झाली का दुसऱ्या अवस्थेत दावलेली आहे. तिसऱ्या अवस्थेत आपल्याला बुंदे मोपायचे होते केळीचे पण दुर्दैव असं की आमच्या चौघांकडे बी आज मीटर नाही. आम्ही चौघ बी मार्गदर्शक हजर आहेत पण आज मीटर नाही आणि मीटर नाही तर आम्ही आज बुंदे बी मोपणार नाही. पण ज्यावेळेस पुढच्या वेळेस येऊ त्यावेळेस आम्ही बुंदे 100% मोपू. पण आता जर बघितलं तर 13 एप्रिल 2025 आहे. आत बघितलं तर एक किती नाही म्हणलं तर 2-3% निसवण झालेली आहे. 5-50 झाडांची निसवण झाली. आता आपण मोपले तर जवळपास 15वा ते 16वा अंगठा आहे म्हणजे त्याला आपण गोंडाफणी म्हणतो आणि इथं बघितलं तर एक 12वा 13वा आता ही 13वा ही खालचं ही आपला अंगठा आहे. म्हणजे गोंडाफणी म्हणलं तर त्याच्यावरची 12वी गोंडाफणी आहे. 11 फाण्या 10 फाण्या चांगला दरासारखा आहे. पण आत बघितलं तर आतल्या घडात आणि ह्या कडच्या घडात खूप वेगळा फरक आहे. आपण लोकेशन हलवत नाही म्हणून आपण इथंच उभा राहिलोय. आता बघितलं तर आतमध्ये ह्याच्यापासून सुंदर आहे घड पण आता बाहेर जिथं लोकेशन आहे तिथं घड पाहिजे असे पडलेले नाहीत. आता ते बी बघितलं घड तर त्याला 2 फणीच्या मध्ये अंतरी पाहिजे अशी नाही. बघा बरं का आपण जे आहे तीच बोलतोय गोगरे सर बरोबर साळू साहेब बरोबर आहे. बरोबर आहे. आणि ह्या बी घडाला पाहिजे अशी डिस्टन्स बी नाही आणि जास्त फण्या पण नाहीत. पण आत गेलतो आपण आतमध्ये घड एकदम चांगले पडलेत. फक्त विषय काय आपण लोकेशन का हलवत नाही की विषय असा आहे की हे कसं बी दिसू दे हे 3-4 झाड काय फरक पडत नाही. पण आपण आत बी कसं आहे ते दावलंय. आपण दोन्ही बी गोष्टी दावण्याचा प्रयत्न करतो. जे काय बोलतो ते दावायचाच प्रयत्न करतो. पण ह्या प्लॉट मध्ये जे काय बदल झालेले आहेत आज आपण त्यांना साहेबांना विचारणार आहे. का विचारणार आहे की आज प्रत्येक शेतकरी कष्ट करतो, खर्च करतो, वेळ देतो पण पीक ज्या वेळेस वय खातं इतर मित्र मंडळी नातेवाईक किंवा शेजारी ज्या वेळेस म्हणतात की तुमच्याने ती नसतं होत की तुमचं काम नाही त्यावेळेस जी आतमध्ये टोचतं ना ते कोणाला कुणी सांगायसारखं नसतं. आणि त्या परिस्थितीत आज साहेब आपले होते आणि साहेबांना योगायोग बाळासाहेब शिंदे त्यांच्याच गाववाले त्यांनी त्यांना सांगितलं. त्यांनी त्यांचा जाऊन प्लॉट बघितला की प्लॉट कसा झालाय काय प्रगती झाली आणि त्यांनी तो निर्णय घेतला
त्यांच्याकडे पैसे नसताना त्यांनी एक 8-15 दिवसामध्ये ते काही जुळवणी केली पैशाची वापरा बायोनिकला जे लागतात ते, आणि ती जुळवणी करून जो निर्णय घेतलेला आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. साहेब, तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे वापरा बायोनिकचा वापरण्याचा, आणि तुम्ही डोस सोडले, आपल्याकडे 2 अवस्था आहे, 3री अवस्था आज काढतोय, तर ही जो बदल झालेला आहे हा बदल तुम्हाला कसा वाटतोय नेमका? एक नंबर आहे, रिझल्ट एक नंबर आहे. रिझल्ट एक नंबर आहे. पण तुम्हाला जे काही तुमचे आहेत मित्रमंडळी, नातेवाईक, शेजारी, जे काही कोणी, त्यांनी तुम्हाला सल्ला काय दिलता तुम्ही दाट किळी केल्यामुळे? दाट केल्यामुळं आकूड घड पडतील म्हणजे. केवढे पडतील म्हणून सांगितले होते? हा. हा, जे काय. पण आता जर बघितलं तर घड आपल्या उंची एवढे आहेत. आता हे 3-4 झाडं जर सुलली ही बी निसून व्हायची आहे, ह्याच्यात बी ह्या लाईन मध्ये बी खूप मोठे मोठे घड आहेत. पण जिथं पूर्व अवस्था आहे तिथं मात्र थोडक्यात असं आलंय की आज आपण बोलतोय समोरच्याला वाटणार आहे ही म्हणजे असं काय भारी बोलतात, घड तर एवढी दिसतात का हो गोगरे सर? बरोबर. कारण ही कडच आहे. पण आज बघितलं तर ह्याची परिस्थिती पूर्ण चेंज आहे. साहेब, आपण फक्त दुसऱ्या लाईन मध्ये तुम्ही बसले आणि आम्ही 3ऱ्या लाईन मध्ये बसलो. पलीकडं म्हणजे एकदम रोडच्या कडेच पलीकडे आपल्या हे पलीकडे डाळिंब आहे, डाळिंबाच्या अलीकडे ती पहिली लाईन, ही 2री लाईन आहे, आम्ही 3ऱ्या लाईन आपण बसलो. जर आता ही आपण बुंदे बघतो एकदम छान दिसतात, बुंदे साईज वगैरे चांगली झाली. वर बघितलं तर काळाळुकी वगैरे भरपूर आहे. पण आज जर बघितलं, हा असा कॅमेरा फिरवा, तर अंधार पडल्यावर दिसतोय. बरोबर आहे का नाही? आणि जर बाहेर गेलं तर ऊन दिसतंय. बरोबर आहे का? बरोबर आहे. पण आज बघितलं तर म्हणजे प्लॉट आपला जॅम झालाय, असा पाल्याने पूर्ण असा जॅम झालाय, आणि पाल्याला खूप काळुकी. आणि जमीन जर बघितलं तर जमीन पण आपली भुसभुशीत आहे. थोडस कॅमेरा पुढे आणता आला तर बघा, मी आज जिथं बसलोय तिथं जमीन काय सुद्धा हात लावलेला नाही, एकदम नवीन जागा. उकारल्यानंतर कशी निघते बघा. ह्या साळुंग साहेब, ही बघा, ही सहज असा हात घातला, तट तट तट, ही माईकच धरतो जवळ. ह्या तट तट वाजते. हे बघा, ही ओला आहे तर सुट्टी होती मातीला. वलय तरी सुट्टी होती, आणि ह्यात मुळी जबरदस्त आहे एकदम. बरोबर आहे की नाही? हे बघा, ही असं वाचतंय ना, ह्याच्यात बघा मुळी किती. हे बघा मुळी, हे बघा, ही सगळी मुळीच आहे. हे बघा मुळी खाली पडलेली, म्हणजे ही रान पूर्ण मुळीनी जॅम झालंय. बरोबर आहे की नाही? कुठं जरी कसं जरी उकारलं तर हे सगळी मुळी, आणि मुळी आवाज येतोय मुळीचा, ताट 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 मुळी तुटते. ह्या मला काय म्हणायचं साहेब, आपण आता बाहेरून बी जाऊन बघूच प्लॉट कसा दिसतोय. काय तुम्हाला वाटत होतं का असा प्लॉट इन खरेच? आता लांबून बघितलं तरी प्लॉट दिसतोय, कातण टाकली प्लॉटनी, कातण टाकली प्लॉटनी, लांबून कळतंय. आता आल्यावर तर अंधारच दिसतोय. दिवसा अंधार पडणं म्हणजे सोपं नाही बरं का, वाऱ्यात दिवा लावल्यासारखा आहे. बरोबर आहे. कारण वापरा बायोनिकचं एक ब्रीद वाक्य आज ह्या प्लॉट वरती दिसतंय, प्रत्येक प्लॉट वरती दिसतंय, पण हिथं बी दिसतंय की विषय काय आहे की कष्टकरी शेतकऱ्याला हरवून द्यायचं नाही. काय ब्रीद वाक्य? कष्टकरी शेतकऱ्याला हरवू द्यायचं. तुम्हाला खरं वाटतंय खोटं वाटतंय इकडे बघून? खरं आहे. नाही, मला काय म्हणायचं साहेब, आम्ही तुमच्याकडे येण्या अगोदर आपल्याकडे पूर्वावस्थेचे व्हिडिओ, 2ऱ्या अवस्थेचे व्हिडिओ आहेत. आता बी आपण 3ऱ्या अवस्थेचा व्हिडिओ काढणारच आहे. पण आपण आतमध्ये का बसलोय की हा प्लॉट बाहेरून बघितला तर पहिली वाढ बी नव्हती, वय खाल्लं होतं सगळं, काय डिप्रेशन मध्ये, तुम्ही बी प्लॉट बी होता. पण आता जर बघितलं तर प्लॉट बी डिप्रेशन मध्ये नाही, तुम्ही बी डिप्रेशन मध्ये नाही. आज तुम्ही बी खुश आहे, प्लॉट बी खुश आहे. त्यांना शेजारी बॅग होती, पटकन गाडी एवढं शेजारी काय बॅग घालायचे होते? थोडं आता शेजाऱ्यांना उत्तर देऊ आपण. या 60 किलोच्या पुढे जाते गाडी. हा ना, मी म्हणतो 30च येऊ द्या हो आपला. आता थोडस आहे इथंच, या इकडं. ह्याला फण्या किती पडल्या, या ना इकडे, कॅमेरा आहे असा ना, तुम्ही पलीकडून जावा. आता ही निसवंजी झालेली आहे. आता इथलं कमळ मोडलंय, आता आपण इथलं कमळ मोडलेलं नाही. आता आपण जर बघायचं म्हणलं तर ह्याला फण्या किती पडल्यात, आपण थोड्याशा मोफू. साहेब या, मी खोटं आहे का काय? नाही तर मी जास्त मोपायचो. तुम्ही इथून उभा राहा पलीकडून बघा. ह्याचे फण्या किती आपण बघू. पलीकडे 1, ही 2, ही 3री फणी, ही 4थी फणी, ही 5वी फणी, ही 6वी फणी बरं का, ही 7वी, ही 8वी, ही 9वी, ही 10वी, 11वी, 12वी, 13वी आणि 14वा अंक आहे आपण.
बरोबर आहे का? ही 14वा अंगठा आहे, पण माझ्याकडून हे विसरून पण राहू शकते, अजून बी आपण मोपू, कारण ह्या फण्या पल्ल्यात फणीत अंतर आहे, सगळं आहे. आता बघा हिथं हिथं पण फण्या किती पल्ल्यात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14वा अंगठा आहे. आपण हे पुढचे पण मुख तुम्ही तिथंच थांबा, मी मुखतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14वा अंगठा. म्हणजे आत बघितले आपण तिथं 15वा 16वा अंगठा आहे. आपण हाय असं आहे का बघू, ये इकडे जाऊ दे आपण, त्याला काय जसं आहे तसं दावायला आपल्याला. इथे किती फण्यात बघू आपण, अंधारच आहे तरी पण आपण पाहू. ही पाला धरावा असा थोडं इकडून कॅमेरा आणला लय छान होईल, इकडून छान दिसत, थोडस दिसतंय का बघा व्यवस्थित. आता फण्या आपण इथं व्यवस्थित दिसतंय का, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16वा अंगठा आहे. आता ह्याची जर उंची बघितली, साहेब इकडे या, तुम्ही माझ्यापाशी उभा राहा, नाही तर मी दुसऱ्याचा प्लॉट मोपतोय असं म्हणते. कारण एक तर शंकाच आपल्याकडे सगळ्यात, म्हणजे चांगलं काम करतंय त्याला कुणी आज म्हणजे थोडक्यात डोक्यावर घेऊन कुणी नाचत नाही, लबाडाला डोक्यावर घेऊन लई नाचलं जातं आज, त्याच्यावर आपल्याला बोलायची बी नाही कोणाला कोण कोणी कसं घेतं. पण ह्याची जर उंची बघितली साहेब, तर ह्याची उंची किती येईल घडाची, हितनं ह्या कमळापासून दांडा जर आपण उदाहरणार्थ आता कटिंगला दिसनच, ह्याची उंची किती येईल का अंदाजे? 4-5 फूट 5 फूट येईल. 5 फूट आपल्या उंचीवणी थोडक्यात कमी जास्त होईल थोडंफार, पण वाटतंय का नाही की ही उंची आपल्या उंची एवढी येऊ शकते असं दिसतंय आपल्याला. आणि प्लॉटकडे जर बघितलं तर किती पाले चांगलेत असं वाटतं, आणि पाले असे पसरून आणि मोठेत. किती किती पाले असतात पाले मोपा बरं, ही हिरवे पाले मोपा किती किती पाले बघा सर, तुमच्या हातातला पाला हिरवा आहे, हे पाले मोपा किती. 1 हा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 पाला 13वा वर निघलाय अजून. पोगा चालू आहे. हा. हा आणि बघितलं तर आतमध्ये अंधार आहे, आपण इथे एक झाडाचं तुटाळ आहे थोडक्यात, म्हणून इथं चांगल्या जागेवर उभा राहिलो थोडक्यात. म्हणजे हा फण्या मोपून जाऊ का, बरं ही थोडासा असा पाला हा हा असू दे. 1 वरची ही 2, इकडची 3, ही 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16वी फणी. म्हणजे मी म्हणतो ही 16वी तर ही 15वी पकडू आपण, तसं काही नाही, दिसतंय ह्या कॅमेरे समोर सगळं. आणि ही 15 जरी पल्ल्या आणि 16 जरी पल्ल्या, आपल्याला 10 11 10 11 धरायच्यात, बरोबर आहे का नाही. पण 10 11 फण्या ज्या वेळेस धरल्या जातात किंवा 12 धरल्या जातात, त्यावेळेस ह्याच्या घडाचं वजन वेगळं असतं. आणि 8 ते 7 फण्या ज्या वेळेस धरावं लागतात, त्यावेळेस त्या झाडाचा बुंदा बारीक असतो म्हणून फण्या पण कमी धरावं लागतात. आता हे जे बुंदे चांगले ना, आज चुकून आमच्याकडे कुणाकडेच मीटर नाही, आपल्याला बुंदे पण मोपायचे होते, पण आमच्याकडे आज चुकून असं झालंय की कोणाकडेच मीटर नाही, चौघाकडे बी मीटर असतो. मीटर नाही म्हणजे मीटर मुप फटलेत नेमके सगळ्यांचे एकाच दिवशी, थोडक्यात ते तुकडे पडलेत. कारण पण आपण पुढच्या वेळेस आल्यावर बुंदे पण मोपू. पण घड जर बघितलं, आता निसवण सुरू झालेली आहे, लय झालं तर अख्ख्या प्लॉट मध्ये मी म्हणतो 100-150 झाड झालं असेल. किती झालं 100-200 झालं. पण ह्याचं जर आपण इकडं आज जर ह्याच्याकडे बघून जर बोलायचं म्हणलं तर साहेब, भूतो ना भविष्यम तुमचा प्लॉट झालेला आहे. तुम्हाला सुद्धा मला वैयक्तिक असं वाटतं की शंका वाटत असेल की जरी आपण भगत सरांकडून मार्गदर्शन घेतोय, खरंच प्लॉट असा येईल का. कारण तुम्हाला आधी बिया काय सांगितलं होतं, लागण लय दाट केली ना आकोड घड पडते, लागण दाट केली न घड आकोड पडते. आता घड आकोडच आहे की वगैरे सर म्हणत होती त्या डबलच झाला की, किती म्हणत होती एवढं. आता हा घड जबरदस्त, 5-6 फण्या जबरदस्त एकदम. 15-16 पाण्या पडले त्याचे. हा आणि वाढ पण एकदम जबरदस्त झाली. सगळी वाढ जर मोपायची म्हणलं
तर मोफता पण येणार नाही, पण जर एक अंदाज म्हणलं 15 तर एक फुटाला. 15 फुटाच्या सहज पुढं असेल, सहज का नसन? असं ना. हा, कारण हे आपल्याला दिसतंय इथं की बुंदे चांगले आहेत, झाडावरती करप्या नाहीये, निसवण सुरू झालेली आहे आणि जमीन भुसभुशीत आहे, मुळी चांगली चालू आहे आणि जी काही वय खाल्लेलं आहे हे आपल्या केळीने बाहेर खाल्लेलं आहे. भरून काढ. बरोबर आहे का नाही? कारण खाल्लेलं वय जर बाहेर काढायचं असेल, आपल्याला गेलेला वेळ जर परत आणायचा असेल, पिकाचा उत्पादन जर अपेक्षेपासून जास्त काढायचं असेल, आपला माल जर बॉक्स पॅकिंगला घालवायचा असेल, सगळ्यांपासून 2 रुपयांनी महाग विकला पाहिजे, सगळ्यांच्या अगोदर एक 8-15 दिवस आला पाहिजे, रेट चांगला भेटला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला हव्या वाटत असतील शेतकरी मित्रांनो, तर साहेबांनी जसं धाडस केलंय वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरण्याचं, तसं तुम्ही पण करा. त्याचं कारण असं, ह्यांच्याकडं वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरायला पैसे नव्हते, 15 दिवस पैशांची जुळवाजुळवी करत होते. ही साक्षात्कार मी सांगतोय, जसा आहे तसा, का खोटं आहे ह्याच्यात? बरोबर. मला सुद्धा साहेबांचं पत्र्याच्या शेडमध्ये राहतात, मी पाहिजे त्यांच्या शेडचा पण फोटो टाकन. पत्र्याच्या शेडमध्ये सर राहतात, त्यांच्याकडे बघितले आम्हाला सुद्धा असं वाईट वाटलं, सर आम्ही एवढं शेड्यूल झालंय पैशाचं. साहेब म्हणले सगळं नियोजन केलंय. म्हणजे आम्हाला सुद्धा आमचं असं तोंडातून शब्द काढू वाटत नव्हते की साहेब एवढं बिल झालंय, केळी मस्त तुमची चांगली येईन वापरावर वापरल्यावर, पण साहेब बिल एवढं झालंय. साहेब म्हणले आम्ही तुमचे खूप व्हिडिओ बघितले, त्यांच्या मॅडम पण बोलल्या की खूप व्हिडिओ बघितले, की आम्हाला फक्त जे काय आमचे आहेत जवळचे लांबचे, त्यांनी आम्हाला सांगितलंय की दाट केळी केली, केळी तुम्हाला जुळणार नाही, केळी तुम्हाला चांगली आणता येणार नाही, केळी कुणाचंही करायचं काम नाही. खूप काय कुचकं बोललेले आहेत त्यांच्या मनामध्ये, ते सगळ्या गोष्टी मी मुद्दाम फक्त उल्लेख करतोय. म्हणून त्या म्हणणारे ती दिसत असतं म्हणून बोलत असते, त्यांना बी तसं काय कोणाला वाटत नसतं की वाटोळ व्हावं, पण प्रत्येकाला वाटतं कसं की कधीच नाही केलेलं एखाद्याने कुठलं पीक जर केलं आणि ती जर माहितीच नाही, त्याला जर धाडस केलं आणि जर ती सक्सेस नाही झालं, तर उगा हसू नका करू म्हणून आपलीच माणसं आपल्याला सांगत असतात, काय त्यात पडता, कशाला तसलं करता, महागाचं पीक आहे, खदाड पीक आहे, खर्चिक पीक आहे. पण ह्या सगळ्या खदाड पिकाला, खर्चिक पिकाला वापरा बायोरेनिकनी तुमच्या कष्टाला न्याय दिलाय का नाही हो सर? खऱ्याने सांगा. नाही दिलं. मग आपल्या जी काही केळी क्षेत्रात शेतकरी आहेत, जुने असतील, नवीन असतील, अनुभवी असतील, बिगर अनुभवी असतील, अशा सगळ्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा एक अनुभवाचा सल्ला संदेश हे आपल्या पिकाला घेऊन काय असेल की आपल्या शेतकऱ्यांनी वापरा बायोरेनिकला बिनधास्त वापरलं पाहिजे का शंका घेऊन वापरलं पाहिजे, बिनधास्त वापरलं पाहिजे का 10 जणाला चौकशी करून वापरलं पाहिजे, मी वापरू का वापरा बायोरेनिक? नाही बिनधास्त. मी म्हणतो कोणालाच विचारू नका, बिनधास्त वापरा. का वापरा? आज साक्षात्कार आहे. आम्हाला पण इतकं वेगळं असं का वाटतं, प्रत्येक प्लॉटला गेलं की आम्ही मागाशी ढोबळ्या मिरचीकडे होतो थोड्या वेळापूर्वी, बाकीच्यांचा माल 2 टन निघतो आणि त्यांचा माल 8 टनापर्यंत गेलाय. 6 टनांची वाढ, 6 टनांनी वाढ, 10 टनांनी वाढ. म्हणजे जिथं बाकीच्यांचा 2 टन निघतोय त्यांचा तिथं 10 टन निघतोय. बरोबर आहे का नाही? म्हणजे 8 टनांनी वाढ आहे डायरेक्ट एका काहीतरी 12,000 झाडात. आणि माल किती लागलाय काय आपण सगळे कॅमेरे दावले. म्हणजे त्यांचा अगोदर त्या ढोबळ्या मिरचीचा असा विषय झाला, ढोबळी मिरची खूप छान होती, सटिकच होत नव्हती. मग काय करायचं, नुसतं मग हिरवगार दिसतंय, आपल्याला उत्पादन पाहिजे ना. मग तसं मी म्हणतो, तुम्ही केळी आणली होती पण केळीने वय खाल्लं होतं, वय खाल्लं म्हणजे तुमचं कष्ट खर्च चुकला होता का सर? नाही. हा, लय खर्च केला होता. आहे का नाही? मग मला काय म्हणायचं साहेब, आता तुमचा हा प्लॉट सगळा बॉक्स पॅकिंगला जाणार आहे, आनंदाची गोष्ट आहे का? ह्यासाठीच आपण हा प्रयत्न करतोय. पण आपले खूप शेतकरी कष्ट खर्च करीत असताना ज्यावेळेस बॉक्स पॅकिंगला माल जात नाही, प्लॉट वय खातो, घड बारीक बारीक पडतात, वादीत फणीत अंतर नसतं, वादा लांबडा नसतो, 2 फणीच्या मध्ये अंतर नसते. साहेब किती वाईट वाटतंय, कोणाला सांगायसारखं आहे? बरं, इकडून तिकडून उचका पाचका केल्यावर कसं फेडणार आपण? आणि तीच आपल्याला वापरा बायोरेनिकने एक न्याय असा दिलाय की कष्टकरी शेतकऱ्याला नाही हरून द्यायचं. ह्याची प्रचिती हिथं आज आम्ही उभा आहे आतमध्ये, साक्षात्कार आपल्या शेतकऱ्यांना द्यायला. चमत्कार म्हणलं शेती क्षेत्रात तर वापरा बायोरेनिक. तुम्हाला चमत्कारच पाहायचा आहे, तुम्हाला वापरा बायोरेनिक वापरावंच लागन. वापरा बायोरेनिकच वापरलं तर तुम्हाला एक जाणीव होणार आहे की माझ्या कष्टाला न्याय भेटला, माझ्या कष्टाला न्याय भेटला. साहेब चुकीचं नाही बोलत, बरोबर. तुमच्या वतीने बोलतोय, झाडाच्या खाली उभा राहून बोलतोय. बरोबर. कारण मराठी म्हणे बोलणारचं तोंड दिसतं आणि बोलणारचं सगळं चलतं. मी म्हणतो कधीच चालणार नाही, कारण मी ह्या झाडाखाली न उभा राहता एखाद्या लिंबाच्या झाडाखाली उभा राहिलो आणि साहेबाला म्हणलं कसं काय वापरा बायोरेनिक, साहेब बी म्हणले लय भारी. आम्हाला तुम्ही कधीच मान्य करणार नाही दोघाला पण आज आम्ही उभा साहेबांच्याच प्लॉटमध्ये आणि आपण ह्याच प्लॉटची पूर्वावस्थेत जिथनं व्हिडिओ काढलाय, जिथनं शूटिंग काढली, तिथनं पण आत्ता पण शूटिंग काढलंय. फक्त आतली परिस्थिती तुम्हाला पण असं वाटतं की साहेब तुम्ही प्रत्येक वेळेस लोकेशन दावता, आतलं बी दावा की परिस्थिती कशी आहे, म्हणून आम्ही आतमध्ये व्हिडिओ घेत असतो. ह्याच्या पाठीमागचं असं वेगळं काहीच नाही की बाबा आम्ही तुम्हाला काही गोष्टी
दावण्याच्या सांगण्याचा प्रयत्न करीत नाही. आम्ही तुम्हाला जमन ती शक्य होईन तितकं आम्ही तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी दावण्याचा प्रयत्न करत असतो की जेणेकरून तुम्हाला वाटावं की आमच्यासाठी कुणीतरी आहे गोगरे सर. बरोबर आहे. आणि वापरा बायोनिक तुमच्या बांधावरती यायला तयार आहे. फक्त तुम्ही एक कॉल करा आणि हे व्हिडिओ पाहता पाहता स्टेटसला ठेवा. बरोबर आहे ना. मग तुमच्याकडून आम्हाला एक सल्ला संदेश पाहिजे, कारण आता तुम्ही माझ्या अंदाजाने 3 महिने होऊन गेलेले आहेत आपलं वापरा बायोनिकचं मार्गदर्शन घेऊन. तुमचे डोस बी तुम्ही कंटिन्यू केलेले आहेत. बरोबर आहे का नाही. तर तुम्ही जे काही केळी क्षेत्रात शेतकरी आहेत ज्यांची केळी लागण करून 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झालाय, 1.5 महिना झालाय, 2 महिने झाले, 3 महिने झालेत, 3.5 महिने झालेत, 4 महिने झालेत आणि 5 महिने झालेत. पण अशा काही शेतकऱ्यांना एक जाणीव आज झाली की आम्ही आमच्या पद्धतीने शेती करत असताना, खर्च करत असताना, कष्ट करत असताना आमच्या पिकांनी वय खाल्लंय, खालीवर झालाय, प्लॉटनी गच्चा धरलाय, टेम्परेचरला बळी चाललाय, मर वाढली, व्हायरस वाढलाय, अनेक समस्याला आम्हाला सामोरे जावं लागतंय. तर ह्या अनेक समस्याचं उत्तर म्हणलं तर आम्हाला आज मार्केटमध्ये आम्ही काय वापरलं पाहिजे, तर त्यांच्यासाठी तुमचा एक सल्ला संदेश म्हणून काय वापरलं पाहिजे म्हणलं तर तुम्ही काय सांगू शकाल? वापरा ऑर्गॅनिक. वापरा बायो ऑर्गॅनिक वापरला पाहिजे. का वापरला पाहिजे? रिझल्ट एक नंबर आहे. रिझल्ट एक नंबर आहे आणि सगळ्या समस्याची उत्तर आहे. कारण पिकाचा सर्वांगीण विकास म्हणलं तर वापरा बायो ऑर्गॅनिक. तुम्ही तुमच्या आहे या पद्धतीत ऍड करायचं. साहेब आपण तुम्हाला म्हणलं का तुम्ही दाणेदार काय ह्याला बेसळ भरू नका, टाकू नका, वॉटर सोलेबल सोडू नका. काय बघ सरांनी तुम्हाला काय सांगितलंय, तुमच्या पद्धतीत फक्त साहेब ऍड करायचे. बरोबर आहे का नाही. आणि फक्त ऍड केले. मला सांगा वापरा बायो ऑर्गॅनिक जर ऍड केलं नसतं तर काय झालं असतं? बिघडलं असतं. म्हणजे ऍड लागायचंच राहिलं होतं. कारण ऍड लागतं कधी आणि ऍड लागायचं बंद होतं कधी सांगतो मी. ज्या वेळेस प्रामाणिक कष्ट आणि प्रामाणिक खर्च आपण करून आपल्याच रानात आपलं पीक आपल्याला अपेक्षित वाढ वयानुसार होत नाही त्यावेळेस 100% आपल्याला यायला लागलं जातं. मग ती कुणी बी आपण असो, कुठलं पीक असो. कारण वयानुसार त्याची वाढ जर झाली नाही आणि टायमिंगला जर त्याची निस्वण झाली नाही, पीक कुठलं असू द्या. आता ही केळी ह्याची जर टायमिंगला निस्वण नाही झाली, घड जर चांगले नाही पडले, आपल्याला जे आपले म्हणत होते त्याचे बारीक बारीक जर घड पडले, ह्याच्यातनं उत्पादन जर आपल्याला कमी निघालं, झालेला खर्च जर उत्पादनातनं नाही निघाला तर शेती का करायची? आपल्या मनाला पडलेला प्रश्न आहे जगाचा, जाऊ द्या मरू द्या. कुणी कुणासाठी नाही हे सगळ्या जगालाच माहिती. टाइम आला प्रत्येक जण म्हणतंय माकडीन सुद्धा पिलाला खाली घेते बुडायला लागल्यावर का नाही. मनी तर असेच लागू झाले, ते असेच नाही झालेल्या. पाहिले कुणतरी काहीतरी म्हणून त्या मनी तयार झालेल्या. मरायला लागल्या माकडीन पण बुडायला लागल्यावर खाली किती पायाखाली पिलाला त्याच्यावर बसून ती स्वतःला वाचवायचा प्रयत्न करते. आज असं मग मला काय म्हणायचंय, आज कष्टकरी जर हरत असेल, शेतकरी हा सगळ्याला जगवणार आहे. शेतकरी हा सगळ्याला जगवणार आहे. अशा टेम्परेचर मध्ये तो इसीत नाही, फॅन मध्ये नाही, स्वतःच्या रानात कष्ट करतोय. मग आज तुम्ही घाम गाळत आहे. मला काय म्हणायचंय, तुमच्या कष्टाला जर न्याय नाही भेटला साहेब तर तुम्हाला शेती करू वाटेल? खऱ्याने सांगायचं. आज कॅमेरा आहे असा फिरवा, साहेबांचं शेड दिसते. साहेब पत्र्याच्या घरात राहतात, सलाब नाही, मोठा बंगला नाही. साहेब काय कुठलं एकदम असं नामानिक शेतकऱ्यांचे चिरंजीव नाहीत की त्यांच्याकडे एक 5-50 लाख रुपये पडून येत. आज स्वतःच कष्ट करून आज शेती पिकवण्यात त्यांचा खूप मोठा धाडसी निर्णय. धाडसी निर्णयाला जर न्याय भेटत नसन आणि त्याला जर त्याचा थोडक्यात उत्पादनातनं काहीतरी निघण ही शाश्वती दिसत नसन तर शेती स्वतःची असताना पण दुसऱ्याची कामाला जावं वाटत, तर शेती नको करायला वाटत का वाटत शेती करावं. जर आपल्या कष्टाला यश नाही आलं तर चा विषय बोलतोय मी. इथं तुम्हाला आलंय, तुम्ही भाग्यशालीत मी म्हणून का, तर तुम्ही तो प्लॉट बी पाहिला आणि तुम्ही निर्णय बी घेतला. जर साहेब तुम्ही प्लॉट बी पाहिला नसता आणि तुम्ही निर्णय बी घेतला नसता तर तुमचं कष्ट कसं चाललं होतं मी सांगायची काही गरज नाही. तुम्हाला आज काय दिसलं असतं मी सांगायची काही गरज नाही. त्याचे अनुभव तुमच्याकडे पहिले हे मार्गदर्शन घेण्या अगोदरचे खूप आहेत. हे मार्गदर्शन घेण्या अगोदर कमी कुठंच कमी नव्हता. कष्ट करायला कमी नव्हता, खर्च करायला कमी नव्हता, काहीच नव्हता. गेल्या वेळेच्या दुसऱ्या अवस्थेच्या व्हिडिओमध्ये तुमच्या मॅडम पण बोलल्यात, आज नाहीत त्या, पण त्या बोलल्यात की आम्हाला काय काय कसं काय काय ते सगळंच बोलल्यात. विषय असा आहे की हे व्हिडिओ पाहता पाहता हे जे काय प्लॉट असे बनलेत की भूतो न भविष्यम, चमत्कार झालेला आहे. आणि ह्याच प्लॉट मध्ये नाही, आम्ही जिकडं वापरा बायोनिकचं मार्गदर्शन दिलंय तिकडं सगळीकडेच चमत्कार घडतात. आणि मी म्हणतो एखाद्या जागेवर चमत्कार नाही बी घडला वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरून तर मी अगदी हात जोडून सांगतो, तुम्ही समजून घ्या तुमच्या जमिनीची परिस्थिती खूप खराब करून तुम्ही टाकली, आम्ही नाही, आम्ही वाचवायसाठीच पळतोय. तुम्हाला जर रिझल्ट नाही आला तर तुम्ही समजून घ्या की वापरा बायोनिकचं मार्गदर्शन नाही रिझल्ट आला तर 1 वर्षभर वापरा,
आणि मग तुम्हाला वापरा बायोरेनिक काय आहे ती कळन. कारण जर तुम्हाला वापरा बायोरेनिकचा 1 आणि 2 डोस मध्ये जर रिझल्ट नाही आला तर तुम्ही समजून काय घेणं गरजेचं आहे की वापरा बायोरेनिक मध्ये ती पॉवर आहे. आज मार्केटमध्ये एक बी असा कुठं फॉल्ट नाही की जिथं वापरा बायोरेनिक दिलंय आणि तिथं रिझल्ट नाही. पण विषय असा आहे की मी म्हणतो एका जागेवर घडू बी शकतं. मी जरी माझ्या बघण्यात नाही आलं, मी म्हणतो एका जागेवर असं घडलं बी तर त्या शेतकऱ्यांनी समजून घ्यावं. काय समजून घ्यावं की आपल्या जमिनीची माती परीक्षण करून आपल्या प्लॉटमध्ये नेमकं आज सेंद्रिय कर्ब किती आहे, नत्र NPK प्रमाण किती आहे, मायक्रोन्यूट्रनचं प्रमाण किती आहे आणि आपल्याला जमिनीला काय केलं पाहिजे. आणि काहीच नाही सुचलं तर मी म्हणतो 1 वर्षभर पीक कुठलं बी असू द्या, 1 महिन्याच्या अंतराने वापरा बायोरेनिक वापरत राहा. तुम्हाला 1 वर्षाने तरी वापरा बायोरेनिक जाणून देईन की माती बदलायची गरज नाही, वापरा बायोरेनिक सोडत राहा. कारण ज्यावेळेस जमीन आपल्याला अपेक्षित उत्पादन देत नाही त्यावेळेस माती परीक्षण केल्यानंतर कळतं ह्या जमिनीत काहीच राहिलं नाही. मग काहीच राहिलं नाही तर माती बदला. मग माती बदलणं एवढं सोपं आहे का? मग वापरा बायोरेनिक 1 वर्षभर वापरायचं म्हणजे किती खर्च झाला? 4,300 रुपयाचा महिन्याला डोस आहे. 10 डोस जर वापरले तर 43,000 रुपये गेले. असं किती मोठा खर्च झाला. मग ह्याच्यावरती आपल्याला खर्च करायला काय हरकत आहे? आणि जर वापरा बायोरेनिक न वापरता जर तुम्ही तुमच्या पद्धतीने कष्ट खर्च करून तुम्ही जी मातीत टाकून ती वाया जाते, तिथं कुणीच बोलायला तयार नाही. 43,000 पण 43,000 उत्पादन किती वाढेल? त्याचं तर बोलायचंच नाही. आपण आता नुसतं डोबळ्या मिरचीला चांगलंच होईल पण उत्पादन किती वाढेल? 43,000 उत्पादन वाढणं जमीन जागे येणार आहे ना. जागे येणार. पण विषय असा आहे की बाबा विश्वास ठेवा. 1 आणि 2 डोस मध्ये बी एखाद्याला मी म्हणतो नाही रिझल्ट आला, हपकू नका. तुम्ही आम्ही चोर नाहीत, तुम्ही लबाड नाहीत. आपण सगळे कष्टकरी आहेत आणि आम्ही तुमच्या बांधावर येतो फक्त आपल्या शेतकऱ्यांना न्याय भेटतोय म्हणून येतो. ह्या कंपनीचा जर रिझल्ट नसला ना आम्ही पण फिरू शकत नाही. आमच्यात ती धमकच नाही. स्पष्ट सांगतो मी, आमच्यात धमक नाही तुम्हाला फसवायची. आमच्यात धमक एकच आहे, तुमचं चांगलं होतंय ना रात्रीचा दिवस जाऊ द्या, रात्रीचा दिवस होऊ द्या, आम्हाला त्रास होऊ द्या, पण आपल्या शेतकऱ्यात चांगलं होतंय, कंपनीने न्याय दिलाय, आम्ही निमित्त आहेत, चांगलं होतंय म्हणून आम्ही बांधावरती उभा आहेत. साहेब, जे शेतकरी कष्ट करून खर्च करून प्लॉट अडचणीत आलेले आहेत, खूप काय शेतकरी टेन्शन मध्ये गेलेला आहे, त्रस्त झालेला आहे आणि खूप काय असं वाटतंय की मला आता ही प्लॉट मोडून टाकू काय. तर अशा शेतकऱ्यांसाठी तुमचा सल्ला संदेश काय असेल की मोडून टाकला पाहिजे का ज्या प्लॉटनी वय खाल्लंय त्या प्लॉटला वापरा बायोरेनिक ज्या आहे त्या कंडिशन पासून सुरू केलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? ज्या आहे त्या कंडिशन सुरू केलं पाहिजे. मग सुरू केलं पाहिजे की दरसोड केलं पाहिजे का कंटिन्यू केलं पाहिजे? कंटिन्यू केलं पाहिजे. कंटिन्यू केलं पाहिजे. का तर कंटिन्यूचे रिझल्ट वेगळे आहेत. बरोबर आहे का? बरोबर. तर तुम्ही जसं घडलं तशी आमच्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी अगदी माहिती दिली, त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, परमाच्या गजानन साळुंके सरांकडून, कुर्टे गावच्या आमच्या रामेश्वर घोगरे सरांकडून आणि तुम्हाला लाभलेल्या आपल्या समाधान भगत सरांकडून तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. दीपक मधुकर लोंढे, राहणार निमगड, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. तर आता लोंढे सर, तुम्ही जी तुमच्या ह्या शेड्यूल मध्ये वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन आपले समाधान भगत सर जी टिंबुर्णीचे आहेत तांबेचे, ह्यांच्याकडून चालू केलेले. अगदी आपल्याकडे त्याची पूर्वावस्था आहे, दुसरी अवस्था आहे, तिसरी अवस्था आहे, आज आपण 4थी अवस्था काढतोय. बरोबर आहे का नाही? बरोबर. तर आता हा आपला माल हार्वेस्टिंगला आलेला आहे. तर आता कसा जरी तो कॅमेरा आहे असा आपण पूर्ण प्लॉटवरती जरी फिरून घेतला तरी आपल्याला लक्षात येतंय की आता माल आपला फुगलेला आहे, हार्वेस्टिंगला आलेला आहे. तरी झालं ते 8 दिवसात हार्वेस्टिंग करायसारखा आपला प्लॉट आहे. आता तुमच्या शेड्यूल मध्ये तुम्ही वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन ऍड केलं. आता सरासरी हे गड असेल, ही पाठीमागचं असेल, घोगरे सरांनी धरलेला पाठीमागचं असेल किंवा याच्या पुढचे असतील, एक सरासरी ह्या गडाचं जर वजन म्हणलं किंवा समोरच्या गडाचं तर वजन किती येणार का अंदाजे? 30च्या पुन्हा वजन येणार. 30च्या पुढून वजन येईल. आता ही आपली जी लागण आहे, ही लागण किती बाय कितीवर केलेली आपण? ही लागण 6 बाय 4.5 वर आहे. 6 बाय 4.5 वर आहे. म्हणजे इथं आपण काय केलंय, कमी जागेमध्ये आपण जास्त झाडं बसवलेत. जास्त. आता क्षेत्र किती आपलं हे? 1.5 एकर. 1.5 एकरात किती झाडं बसवलेत आपण? 2000. 1.5 एकरात 2000 झाडं बसवलेत. आता तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये ज्या वेळेस वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन ऍड केलं त्याचे आपल्याकडे 3 अवस्थेत बदल झालेले. पण आता शेवटचा दिवस आहे आज थोडक्यात, म्हणजे अजून एक 4 दिवसात तुमची हार्वेस्टिंग चालूच होती. आता केळी पाहण्यासाठी, प्लॉट पाहण्यासाठी काही व्यापारी वगैरे येतात का? येते. काय म्हणणं येते साहेबांचं? 1 नंबर मला आहे. 1 नंबर आहे. मग ते काय रेट वगैरे असं काय बोलतात का, आम्ही असं देऊ तसं देऊ काय? काल 28 न मागून गेले. 28 रुपयांनी काल केळी मागून गेले. पण त्यांचं काय असं म्हणणं येतं की बाबा ह्याच्यावरती स्पॉट आहेत साहेब, ह्याला कलर क्वालिटी नाही, वजन नाही, असं त्यांचं काय? काय ना काय नाही, 1 नंबर आहे. 1 नंबर आहे म्हणून सांगतात. मग मला काय म्हणायचंय, तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये वापरा बायोऑर्गॅनिकचं शेड्यूल ऍड केलं, कदाचित
केलं आनंदाची गोष्ट आहे. तो आज आनंद दिसतोय बी आपल्याला पूर्ण प्लॉटवरती. जर कदाचित तुम्ही वापराबायोनिककडे वळला नसता, वापराबायोनिकला स्वीकारलं नसतं, तर आजची परिस्थिती काय असते? म्हणजे खऱ्या मनापासून सांगा, मी काय एवढं विचारतोय, व्हिडिओ काढायचा उद्देश कुठलाच नाही वेगळा. उद्देश एकच आहे, कष्टकरी शेतकरी आज मार्केटमध्ये हारतोय आणि त्याला हरून द्यायचा नाही. आणि त्याचा विजय झालाय. तुम्ही बी कष्ट करायला कमी नव्हता, तुमचा विजय झालाय. विजय झालेला धावतोय आपण. मग आपण आपली वापराबायोनिक ही प्रत्येक शेतकऱ्याला, कष्टकरी शेतकऱ्याला तारण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही आपले जे केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत, तुम्ही आता त्या कंडिशन मधून ह्या कंडिशन मध्ये आलेत, तर हे कदाचित वापराबायोनिकचं मार्गदर्शन घेतलं नसतं तर आज ह्या गाठांचं वजन एक अंदाजे काय आलं असतं? बिकट परिस्थिती झाली असते. बॉक्स पॅकिंगला माला मागायला असते का आपली? नसते नसते. कुठं माल घालावा लागला असता? पिकअप वाल्यांना. पिकअप वाल्याला. मग आता 28 रुपयाचे रेट तुम्हाला मागून गेलेत. समजा पिकअप वाल्याला जर तुम्ही समजा आता ही आपला चांगला माल आहे, पिकअप वाला मागणार नाही, आपण देणार नाही, हा पार्ट वेगळा आहे. पण समजा पिकअप वाल्याला जर आज समजा माल द्यायची बारी आली, हा आपला पिकअपचा नाही, पण मी म्हणतो पिकअप वाल्याला द्यायची बारी आली, तर आजचा रेट काय आहे थोडक्यात पिकअप वाल्यांचा सरासरी त्यांचं कसं असतं? 10-15 रुपये. 10-15 रुपये. म्हणजे 28 रुपयांनी मागितलेली केळी जर 15 रुपयांनी मागत असतील तर किती रुपयाचा तोटा आहे आपल्याला? 13 रुपयाचा. किलो महाग 13 रुपयाचा घोगरे सर. मग मला काय म्हणायचंय, आपण शेवटच्या दिवशी जर किलो महाग 13 रुपये, 10 रुपये, 5 रुपये काय का होईना तोटा सहन करायला तयार आहे. त्याच्या अगोदर जर आपण वापराबायोनिककडे आपले काही शेतकरी ज्यांना अशी शंका वाटते की मी तर माझ्या पद्धतीने खूप काय कष्ट करतो, खर्च करतो, वेळ देतो आणि पीक माझ्या अपेक्षित त्याची वाढ नाही आणि अपेक्षित उत्पादन निघन करा हे शाश्वती मला दिसना, अशा आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी वापराबायोनिक स्वीकारलं पाहिजे का नाही? तुम्हाला काय वाटतं? 100% स्वीकारलं पाहिजे. मग हे महाग आहे की 100% स्वीकारल्यावर त्याला खर्च होतोय साहेब? होणे खर्च झाला तर कव्हर होतोय. कव्हर होतोय. कारण साहेबांचे शब्द एवढे जाणीवपूर्वक आहेत की साहेबांची जर परिस्थिती बघितली, हा असा जर कॅमेरा बाहेर काढून बघितला तर साहेबांनी जे काय थोडक्यात धाडस केलेलं आहे की ते धाडस इतर मंडळींना विचार करायसारखं आहे. कारण ते अशा खराब कंडिशन मधून हे एवढं मोठं 2000 झाडं लावली, क्षेत्र कमी, झाडं दाट, आणि बऱ्याच जणांनी साहेबांना अशी भीती सांगितली होती की झाडं अशी दाट लावले तर आता काय होईल, आकुड गड पडते म्हणून सांगितलं. गड आकुड पडते म्हणून सांगितलं होतं. कारण त्यांचं बी काही चुकीचं नव्हतं. कारण ज्या वेळेस झाडांची संख्या जास्त असते त्यावेळेस प्रॉब्लेम असा येतो की गड मोठे पडत नाही, बुंदे मोठे होत नाही, झाडांची वाढ होत नाही, आणि मग असं होईन अशी बऱ्याच जणांना त्याची थोडक्यात भीती वाटत होती. पण ज्यावेळेस साहेबांना पण ही भीती जाणवत होती, प्लॉट उचलत नव्हता, पण ज्यावेळेस तुम्ही आपले बाळासाहेब शिंदे साहेबांचा प्लॉट बघितला आणि त्यांच्यात झालेले बदल आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की वापराबायोनिकचं मार्गदर्शन वापरलं तर प्लॉटला अडचणी येतच नाही, आणि ती तुम्ही स्वीकारलं ते स्वीकारलं, अर्ध्यात नाही स्वीकारलं, कंटिन्यू केलंय. कारण रिझल्ट घेतले आणि थांबले नाहीत. बरोबर आहे का? आज जर बघितलं, मला काय म्हणायचं, आपल्याकडे पहिल्या अवस्थेत शूटिंग आहे, आपण ह्याच्यात दावण्याचा प्रयत्नच करू. आज बघितलं तर ती गडाचं तुम्ही हात लावा बरं ह्या गडाला, तिथं वर दांडा कुठे तुमच्या डोकीच्या वर खरंय, कुठे खरं डोकीच्या वर दांडा आहे. आज जर मला काय म्हणायचंय, कदाचित तुम्ही वापराबायोनिक न वापरता, मी म्हणतो आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांचे प्लॉट ह्या बी प्लॉट पासून बाहेर यावं. मी काय म्हणतोय, वापराबायोनिकचं मार्गदर्शन न वापरता बी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे प्लॉट एक नंबर असावं. पण ज्यांना असं वाटतंय की मी माझ्या पद्धतीने करून माझे प्लॉट का उचला ना, त्यांच्यासाठी वापराबायोनिक 100% हिताचा आहे. तुम्हाला काय वाटतंय? 100%. कारण आज मला काय म्हणायचंय, तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये जर वापराबायोनिक ऍड केलं नसतं आणि हा गड जर डोक्याच्या खाली तुमचा इतका उतरला असता तर त्या गडाचं वजन किती मिळालं असतं मी सांगायची गरज नाही. झाडाची हाईट सुद्धा होत नव्हती का नाही? म्हणजे झाडाची हाईट पण होत नव्हती. आज बघितली तर मी मुद्दाम तुम्हाला गडाला ह्याला का हात लावा लावला, आज बघितलं आपण त्या पूर्वावस्थेत तर झाडं तुमची उचलत नव्हती, वय खाल्लेलं होतं. आणि हे जसं वापराबायोनिक तुम्ही चालू केलं तसं झाडांनी कातणच टाकली प्लॉटनी, आणि प्लॉट आपला उचलला. आज आपण एवढे का हात तिथं लावतोय. आता बरं का साळुंके सर, आता तुम्ही कॅमेऱ्याकडे थोडासा आहे असाच कॅमेरा चालू मध्ये फिरून घ्या, का तर आपण काय थोडक्यात घड बघून उभा राहिलो नाही. तुम्ही कसा जरी इथं कॅमेरा फिरवा, इकडे कॅमेरा फिरवा, पलीकडे फिरवा, आहे असा तुमच्या पाठीमागे फिरवा, आज प्लॉट 100% हा चांगला दिसतोय आणि उजवा दिसतोय. आज जे काय तुम्हाला शेतकरी बोलत होते त्यांचं चुकीचं नाही काय, पण जे बोलत होते की बाबा गड तुमचे आखूड पडतील, ते शेतकरी आपल्या प्लॉटला काय आलते का त्यातले? आले होते की काय म्हणणं आलं साहेबांचं? त्या 1 नंबर बाग आली म्हणून. हा, म्हणजे ते तुम्हाला एवढं तर म्हणले असते ना, आम्हाला नव्हतं वाटत बरं का, पण आणला बरं का प्लॉट. म्हणजे काय आहे की आपल्या जे कष्टाला ज्या वेळेस यश येतं त्यावेळेस समोरच्या बी जे काही मित्रमंडळी नातेवाईक आहेत त्यांना कळतं की हा कष्टाळूच नाही तर हा जिद्दी पण आहे आणि हा करून पण धावतो. म्हणजे आपल्या कष्टाचं फळ ज्या वेळेस आपल्या नजरेला दिसतं,
आणि ज्यांनी आपल्याला थोडक्यात सांगितलं होतं की असं होऊ शकत नाही ना असं होणार नाही, तुमच्याकडून चुका झालेल्या आहेत हा. आणि त्या बरोबर झालेल्या आता इथं वापरा बायोनिककडे. मग वापरा बायोनिक हा अशी तालीम आहे की इथं कुठल्याही समाजाचं कुठल्याही जातीचं धर्माचा मुलगा वापरा बायोनिकच्या तालमीत टाकला तो निकालीच कुस्ती करणार. निकाली कुस्ती केल्यावर वाचतातला बरं वाटतं कुठल्याही खरं खोट आहे. बरोबर. कारण विषय कसा आहे, पीक कुठलंही असू द्या, ज्या वेळेस आपल्याला 4 मित्रमंडळी नातेवाईक कोणी शेजारी आपल्याला म्हणतात की तुमच्यानी असं होत असतं काय, तुमच्यानी तसं होत असतं काय, तुमचं तर बरंच काय चुकलंय, त्यावेळेस आपल्याला बी वाईट वाटतं खरंच चुकलं काय नाही आपलं. पण ज्या वेळेस ती चुकल्याला दुरुस्त होऊन चांगलं येतं त्यावेळेस जी ती पण म्हणतात परत फिरून आयला वाटत नव्हतं बरं का एवढं साहेब आणलं बरं का भारी. म्हणजे विषय काय आहे की हे आनंदाचं वातावरण आहे. मग आपली वापरा बायोनिकचं एकच शब्द आहे की कष्टकरी शेतकऱ्याचा विजय झाला पाहिजे, कष्टकरी शेतकरी हारला नाही पाहिजे. पण कष्टकरी शेतकऱ्याचा ज्या वेळेस असं वाटतंय की बाबा मी एवढं केलेलं काय होईल आणि आता मी काय करू, तर आता काही न करता हे व्हिडिओ पाहता पाहता ह्या व्हिडिओच्या वरती किंवा खाली कुठं व्हायना ते नंबर लिहिलेला आहे वापरा बायोनिकचे मार्गदर्शक. त्यांना तुम्ही कॉल करा आणि त्यांना तुम्ही तुमच्या प्लॉटवरती बोलून घ्या. बोलून घेतल्यानंतर प्लॉट पाहणी केल्यानंतर वापरा बायोनिकचे मार्गदर्शक तुम्हाला त्या पिकाच्या परिस्थितीनुसार शेड्यूल बनवून देतात आणि ते शेड्यूल जर तुम्ही फॉलो केलं तर आमच्या सरांनी जसं आज प्लॉटला शेड्यूल कंटिन्यू केलेला आहे आणि आज अगदी आपण जसं म्हणतो याच्यासाठी केला होता 8 तास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा, ते गोड झालाय आज आपला. गोड. आणि आपल्या कुठल्याही शेतकरी जे अडचणीत असतील आणि त्यांनी जर वापरा बायोनिकच्या मार्गदर्शकांना बोलून घेतलं, तुम्हाला ज्या वेळेस वाटतंय की आमची जरा थोडीशी केळी बिघडली खालीवर झाली, तर मी म्हणतो निसंकोचपणे कमीत कमी तुम्ही पुढे वापरा नका वापरू, पण प्लॉट सुअवस्थेला नाही कमीत कमी 2 डोस वापरा. बरोबर आहे. पुढचं पुढे तुम्ही ठरवा तुमच्या नजरेला तुम्हाला काय दिसतंय काय वाटतंय, 2 रुपये लावलेले 10 रुपये बांधत्यान का नाही, ह्या प्लॉटमध्ये बदल दिसत्यान का नाही, त्यावेळेस तुम्ही ठरवा की वापरा बायोनिक खरंच कंटिन्यू करणं गरजेचं आहे का नाही. माझं तो वैयक्तिक अगदी हात जोडून अशी विनंती की वापरा बायोनिकचा रिझल्ट नाही आला तरी बी कंटिन्यू वापरा. त्याचं कारण असं सांगतो की आज जर बारीक अभ्यास केला, दाणेदार वॉटर सोलेबल मार्केटमधले कीटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशके हे सगळे मारून त्या जमिनीचा आपण काय केलंय ह्याची जे त्याला खून आहे. म्हणून मी म्हणतो एवढे रिझल्ट दावेत असताना जरी तुम्हाला रिझल्ट नाही वापरा बायोनिकचा आला तरी तुम्ही कंटिन्यू करा, कारण तुम्हाला जे वेळेस हे कंटिन्यू केल्यानंतर तुमची जमीन सुअवस्थेला येईल आणि रिझल्ट दावायला सुरुवात करीन त्यावेळेस तुम्हाला कळणार आहे खरंच वापरा बायोनिकचं एवढं जीव तोडून सांगण्याच्या पाठीमागचा प्रयास काय आहे. बरोबर आहे का नाही. बरोबर. कारण आज जर हरायला लागलेला शेतकरी जर तुमच्यासारखा जर थोडक्यात मी म्हणतो आपल्याला जर 15 आणि 20 किलोचा घड जिथं घ्यायची बारी येते आणि लोकलवाल्याला द्यायची बारी येते तिथं जर आपला 30 किलो प्लस जर घड पडत असेल आणि बॉक्स पॅकिंगला जात असेल तर सगळीकडेच प्लस पॉईंट आहेत. रेट वाढून भेटणार आहे, अवरेज वाढून भेटले, मग 2 रुपये गेलं दुःख वाटायचं काहीच कारण नाही. काहीच नाही. 2 रुपयाला जर 10 रुपये लावून येतात तर महाग वळून बघायचं काहीच कारण नाही. आणि आपण जर एवढं पुराव्यानुसार धावतोय तर ह्याच्यावर शंका घेणाऱ्याला आपण कुणीच तारू शकत नाही. आणि आपलं हे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन जे आहे हे 34 कंटेंटचं आहे. आपण टाकलेल्या कुठल्याही जातीच्या खताचं विघटन करणे, आपटेक करणे, उचलून देणे आणि आपल्या पिकांनी खाल्लेलं वय बाहेर काढून अपेक्षेपासून जास्त उत्पादन देणे, उत्पादन क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये देणे ह्याची परिस्थिती आपण समोर लावण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून आपल्या कष्टकरी शेतकऱ्याला एक दिशा मिळावी. कारण दिशा आणि दिशा नाही तर दशा ठरली आणि दिशा भेटली तर दशा अजिबात नाही. मग आपण ठरवायचंय की आपल्याला दशा करून घ्यायची का आपल्याला दिशेमधून आनंद मिळवायचा आहे. कारण दिशा आणि दशा झाल्यानंतर उदाहरणार्थ केळी हा प्लॉट आपला चांगला आलाय, पण तुम्ही मला आता सरळ उत्तर द्या. ज्यावेळेस आपल्या शेतकऱ्यातला कुठला नात्यातला कुठला बी नातेवाईक ज्यावेळेस एकदम गळलेला असतो, पाकळलेला असतो, कर्जबाजारी झालेला असतो, राहायची घराची परिस्थिती एकदम व्यवस्थित नसती, पत्र्या शेडमध्ये राहतो आणि तो खूप काय कष्ट करीत असतो, खर्च करीत असतो आणि पिकं अपेक्षित येत नाहीत, त्यावेळेस साहेब नातेवाईक सुद्धा आपल्याकडे चहाला येत नाहीत. बरोबर. ही वस्तुस्थिती. आणि काय येत नाहीत गोगरे साहेब, उदाहरण सांगतो बघा साहेब, की त्यांना भीती अशी असते की तारांबळीतला माणूस ह्यानी जर 10-5 रुपये मागितलं तर मी कुठनं देऊ, आणि ह्यानी दिलं, मी समजा दिलं ह्या तारांबळीतल्या माझ्या नातेवाईकाला तर हे मला रिटर्न कुठनं देईन. ही परिस्थितीची जाणीव प्रत्येकाला ते घराची कळा अंगण जसं सांगतं तसं कळतं. पण वापरा बायोनिकची एकच इच्छा आहे की असा माझा कुठला शेतकरी असू द्या की जो आज कष्ट करतोय ना आज तो अपेक्षित उत्पादन काढू शकत नाही, त्याच्यासाठी बनली ही वापरा. म्हणजे कष्टकरी शेतकऱ्याला हरवून देणार नाही. मग ज्या वेळेस तुमची परिस्थिती बदलणार का त्यावेळेस हेच नातेवाईक जे आपल्याकडे येऊ का नको करणार आहेत हेच म्हणणार आहेत
उद्या येतोय बरं का चहाला घरी थांबा. असू द्या जे काय असेल ते. तर तुम्ही हे मार्गदर्शन वापरून आजच्या परिस्थितीला समाधानी आहेत. समाधान. पण केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी ज्यांचं काही केळी वय खाल्लेलं आहे, केळी खालीवर झालेली आहे, मर वाढलेली आहे, व्हायरस वाढतोय, प्लॉट खालीवर होत्यात, गच्चा धरलेला आहे आणि खूप काय खर्च करून खतं टाकून वॉटर सोलेबल दाणेदार भेसळ सगळा भरून प्लॉट वय खातोय, अशा केळीतल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा एक सल्ला संदेश प्रामाणिकपणे तुम्ही या अनुभवाचा काय सांगू शकाल? कारण रिझल्ट आज आपल्या सगळीकडे 10 दिशेला आहे, आपण उभं राहिलो त्याच्या. तुमचा सल्ला संदेश काय असेल? 100% वापरायचं औषध एक नंबर रिझल्ट आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी वापरलंच पाहिजे. मी म्हणतो सगळ्यांना वापरलं. ज्यांना असं वाटतंय की मी माझ्या पद्धतीने कष्ट खर्च करून वेळ देऊन पीक माझं वय खातंय, त्या तरी शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे. का तर तुम्हाला असं वाटत असेल ही वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे असं का बोलतोय, याला काय बडबड करायची एक्स्ट्रा पैसे आहेत का? अजिबात नाहीत. पण विषय असा आहे की आम्ही तुमच्यातले तर तुम्ही आमचेत का? चुकतंय गोगरे साहेब, साळुंग साहेब? कारण आज आम्ही इथं जरी बोलत असलो तरी आम्ही बी काही दिवस असंच बघणारातले होतो. जसं तुम्ही आज व्हिडिओ बघत आहे तसे आम्ही बघणारातले होतो. कारण आम्हाला बी ज्यावेळेस आम्ही आमच्या घरी वापरलाय रिझल्ट बघितलाय त्यावेळेस आज आम्ही मार्केटमध्ये छाती ठोकपणे अगदी कॅमेऱ्याच्या पुढे स्पष्ट उभा राहून जसं आहे तसं धावण्याचा प्रयत्न करतो. एकच इच्छा आहे की कष्टकरी शेतकरी वापरावर निघणे जे वाक्य काढलेले बाहेर तो हरला नाही पाहिजे, त्याच्यासाठी उभा राहिलोय. कारण जे जवान जे किसान, जे जवान तिकडे तर जे किसानला इकडे कोणतरी साथ करण्याला पाहिजे. कारण सल्ला देणारे भरपूर आहेत, साथ देणारे कमीत. वापरावरणिक ही पहिल्यापासून शेवटपर्यंत साथ देणारी कंपनी आहे का नाही ह्याची परिस्थिती साहेबांना ओळख आहे. मी जास्त काय बोलणार नाही. तर नाही ही जर समजा वापरलं नसतं, आपला एक अंदाजे साहेब किती किलोचा गड पडला असता बरं? बागच अशी आली नसते. तरी अंदाजे गडाचं वजन सगळे डोक्याचं काही 10-20 असते. किलोमीटर 20 किलोचं 20 किलोचा, समजा 20 किलोचा पडला असता आपण म्हणून. आता आपलं किती गड तुटून गेले तर 47 गट तुटले ना. आणि किती वजन किती आलं त्याचं? 1.5 टन आले. म्हणजे जे तुमचं थोडक्यात अगोदर आलेला माल होता का तो? हा, पहिली कमळ मारली. 47 गड तुमचे आता तुटून म्हणजे थोडक्यात पिकापावल्याला दिले असते. पिकापावल्या. थोडंच माल म्हणल्यावर पिकापावल्याकडे जातो. तर पिकापावल्याचा रेट काय भेटला आपल्याला? 16 रुपये. 16 रुपयाने त्यांनी 47 गड तोडले. तर त्याचं वजन किती आलं? 1.5 टन. 1.5 टन. 1.5 टन म्हणजे 1,500 भागिले जर 47 केलं तर उत्तर किती येत आहे? 31 किलो. 31 किलोचं तुमचा सरासरीच निघाली ती थोडक्यात. सरासरी एखादा मी म्हणतो 35 असेल, एखादा 28 असेल, पण सरासरी 31 ची निघाली. तरी कडेच्या वळीचाच माल नाही. कडचा आतला नाही, आतला कडचा जो बारीक बारीक होता तेच. बारीक. आणि काल जे व्यापारी येऊन गेले तुम्हाला, त्यांनी एक्सपोर्ट बॉक्स पॅकिंगचा जो रेट आहे ते किती सांगितलं तुम्हाला? 28 रुपये. 28. म्हणजे 28 मायनस जर 16 केला आपण 12 येते. बरोबर का? 12 रुपयाचा फरक पडतो. म्हणजे किलो मागे साहेब 12 रुपयाचा फरक पडतोय आपल्याला नुसतं ते बॉक्स पॅकिंग आणि ह्याच्यामध्ये. 1.5 टन गेला तरी वाईट वाटते. म्हणजे अगोदर आलेला माल आहे तो. हा. साहेबांना सांगितलं होतं 10-11 फण्या पुढे ठेवला का? फाण्या पण जास्त साहेबांना राखल्या. काढूच वाटणार आहे फण्या. नाही फाण्या जवळपास आता मी पण ओपल्या 12-13 फाण्या आहेत. आणि जरी 12-13 असल्या तरी ती खालची पण फणी निघणार नाही असं वाटतंय. हा. मी म्हणतो एखाद्या दुसरी निघण नाही असा विषय नाही. पण जर बघितलं तर कुठतरी निघण बऱ्याच जागेवरती निघणार नाही. म्हणजे 70% फणी निघणार नाही. 10-20%, 30% फणी खालची ती काढणारच आहेत बॉक्स पॅकिंग वाले. कारण ती बॉक्स पॅकिंगला चलत नाही. पण आता काय घड जास्त वाढल्यामुळं हात लय पुरत नसल्यामुळं हा. ते साहेबांकडून घाललेले. त्यांनी मुदाम केलेलं नाही, सीडी वगैरे न बनवल्यामुळं तो प्रॉब्लेम आलेला आहे. बरोबर. पण प्रॉब्लेम काही नाही. जे आता जे दिसतंय ते सगळं एक नंबर आहे. आणि आपल्याला काय करायचंय, जिथं आपण लोकेशन घेतलं होतं, आजची तारीख काय आहे बरं साहेब? आज 12 जुलै 2025. 12 जुलै 2025. आता आपण जर आतमध्ये आपण जाऊन प्लॉट पूर्ण पाहणी वगैरे करून अगदी त्या कॅमेऱ्यात व्हिडिओ फोटो आपण सगळे काढलेले आहे आतमधलं. आपण आलोय पूर्वावस्थेत जागेव. म्हणजे आता कॅमेरा साळुंग साहेबांनी फिरून घेतलाय. पूर्वावस्थेला पलीकडे ऊस होता, आता बी तिथं ऊसच आहे. आणि पूर्ण असा कॅमेरा फिरून ह्या साईडला तुमचं डाळिंब आहे. आणि हे रांग अशीच दिसत होती. आता पण आपण तिथंच उभा राहिलोय. पण आता जर बघितलं की ही एक झाड तुमचं कटिंग झालेलं आहे आणि ही एक झालेलं आहे. आणि तुमचा असा माल जवळपास 47 झाडं तुटून गेलेले, बरोबर आहे का नाही? बरोबर. आणि जी काय तुम्ही ती पिकअपवाल्याला थोडक्यात कॅरेटवाल्याला माल दिला, तर ते 47 झाडात जे काय मालाचं वजन भरलं त्याचं वजन किती आलं? 1.5 टन आलं. 1.5 टन. म्हणजे जवळपास आपण ते सरासरी खाल्ली तर 31 किलोच्या आसपास येईल. आणि जी काय आपला तो 1.5 टन माल गेला त्याला रेट काय भेटला? 16 रुपये. 16 रुपये. आणि आता जो आपला माल आतमध्ये कटिंगला आलेला आहे, तर तुमच्याकडे जो व्यापारी कुणी पण जो येऊन गेला कुठल्या पण कंपनीत असू द्या, त्यांनी तुम्हाला आतमध्ये आता काय रेट देऊ म्हणून अशी एक थोडक्यात 28 रुपये रेट दिलं. 28 रुपये रेट तुम्हाला आम्ही देऊ असं तुम्हाला त्यांनी थोडक्यात सांगून गेले प्लॉट पाणी करून. आता तुमच्या आहे या शेड्यूलमध्ये तुम्ही वापरा बायोनिकचं मार्गदर्शन साहेब ऍड केलेलं आहे.
तर हा प्लॉट वापरण्यापूर्वी परिस्थिती काय होती आणि आज तुम्ही 5 डोस वापरा बायोनिकचे कंटिन्यू केलेले आहेत, बरोबर आहे ना? बरोबर. मी आगाव नाही सांगत. नाही. तर आज आपण आतमध्ये परिस्थिती काय आहे ती दावली. तर ही केळी क्षेत्रातले जे काही शेतकरी आहेत की ज्यांचे प्लॉट वय खाल्लेलं आहे, ज्यांचं काय प्लॉट खालीवर झालेले आहेत, कुणाच्या प्लॉटने गच्चा धरलेला आहे, कुणाचं प्लॉट अगदी तुटाळे आणखी पण बंद व्हाय नाही, कुणाचे 1-2 महिन्याची 3 महिन्याची, कुणाचे प्लॉट अगदी आता दाणेदार खतं वगैरे टाकून बांधलेले आहेत, कुणाचे प्लॉटचे अगदी आता निसवण चालू आहे. तर हे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन हे कधीपासून चालू केलं पाहिजे आणि चालू केल्यावर रिझल्ट आल्यानंतर थांबलं पाहिजे का त्याला कंटिन्यू केलं पाहिजे? कंटिन्यू केलं पाहिजे. कंटिन्यू केलं पाहिजे. आणि हे कधीपासून वापरायला सुरुवात केली पाहिजे? सुरुवातीपासूनच वापरायला चालू करा. सुरुवातीपासून. तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय सांगाल की बाबा तुम्ही जर कदाचित हे वापरा बायोनिक स्वीकारलं नसतं तर आजच्या कंडिशनला आपला प्लॉट काय असता? आता स्वीकारलं तर आपण प्लस पॉईंट मध्ये आहेत, आपल्याला सगळा 30 किलोच्या पुढे घड निघण ही आतमधली आपण परिस्थिती दावली. पण ज्यांचे काय प्लॉट असे चांगले येतील का नाही असे शाश्वती वाटा नाही, ज्याची त्याच्या प्लॉटची ज्याची त्याला माहिती आहे, अशा केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी हे वापरा बायोनिकचा जे तुम्ही एक वेगळा रिझल्ट घेतलेला आहे. कदाचित तुम्ही हे वापरा बायोनिक वापरलं नसतं तर आजची परिस्थिती आपली काय असते? बिकट परिस्थिती झाली. नाही, बिकट म्हणजे तुम्ही आता इकडून तिकडून नातेवाईक मित्रमंडळीकडून उचाकलेले पैसे आणि तुम्ही दुकानदारांकडून बी काहीतरी बाबा मी केळीने गेल्यावर पैसे देतो म्हणून जे काही खतं वगैरे वॉटर सोल्युबल जे आणलेलं आहे, जर आपल्या प्लॉट मधून जर तेवढं उत्पादन जेवढं पाहिजे जेवढं उचाकले तेवढं जर जात्यान का नाही ह्या शाश्वतीला जर आपलं उत्पादन निघत नसेल तर साहेब परिस्थिती आपली जाऊन कुठं बसते सांगा बरं? आपण परत केळी करू का? पण आता रोप बुकिंग केले त्यांनी. किती रुपये बुकिंग केले? 3,000. मग मला काय म्हणायचं बघा, जी तुम्ही थोडक्यात पाय आपला खाली वाढला जात होता हा वाढायचा बंद झालेला आहे. म्हणजे थोडक्यात आपण जी थोडक्यात एक आपली दशा चालली होती त्या दशेतनं आपण दिशेकडे आलेलो आहे. आणि आज जर बघितले तर आतमधली परिस्थिती सगळीच परिस्थिती आपली एकदम 1 नंबर आहे. 28 रुपये रेट, 1.5 एकरामध्ये आपली 2,000 झाडं, आपली 4.5 बाय 6 वर लागण आहे, बरोबर आहे ना? बरोबर. तर अशा परिस्थितीत आपण 30 किलो प्लस घड काढतोय. तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये वापरा बायोनिकचे फक्त 5 डोस वापरून दाणेदार खतं टाकून बांधल्यानंतर वापरलेले डोस आहेत 4 महिने. 4 महिन्यानंतर, तरी बी यशस्वीत. मग हे आपल्या पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी, आता मी तुम्हाला एवढं का विचारतोय 2 वेळा 3 वेळा, की आज मला काय म्हणायचंय, आज आपला शेतकरी इथं कष्ट करतोय आहे का, आणि कष्ट करीत असताना ज्या वेळेस आपल्या रानामध्ये कष्ट करून खर्च करून वेळ जाऊन पीक अपेक्षित ज्या वेळेस येत नाही आणि डोक्यावर झालेला तो कर्जाचा डोंगर कमी होत नाही, तर हा कमी कशाने होईल तुम्हाला वाटतं? नेमकं वापरा बायोनिक थोडंसं बाजूलाच काढलं तर काय? आता तुम्ही वापरा बायोनिक वापरण्या अगोदर मार्केटमधलं सगळं आणून सोडित होता, टाकत होता आणि तुम्ही कशाला कमी पडत नव्हता पण प्लॉट उचलत नव्हता. मग अशा कंडिशनला वापरा बायोनिक सोडूनच देऊ आपण गडीवर, कारण पाहणाऱ्याला वाटते सारखे व्हिडिओ पडतात नको वापरायला. तर ते नेमकं काय केल्यानंतर हे प्लॉट सुधारले पाहिजेत किंवा सुधारतील तुम्हाला काय वाटतं? नाही, वापराशिवाय पर्याय नाही. हा? वापराशिवाय पर्याय नाही. वापरा. तुम्ही ज्या दिवशीपासून सुरू केलं साहेब त्या दिवशीपासून तुम्हाला पुढं तुमचा प्लॉटने वय खायला लागला, थोडासा 8 दिवस रिझल्ट वाटतो, परत वाटाना, परत 8 दिवस रिझल्ट वाटतो, काहीतरी सॉल्युशन परत वाटाना, अशी दर सोड काय झाली का? नाही, एक लेवल नाही. हा, कारण विषय आज कसा आहे, खूप शेतकऱ्यांना जाणीव आहे. आज मार्केटमधलं आपण वॉटर सोल्युबल असू द्या काय असू द्या, आपण टाकलं की 5-6 दिवस पावर दिसते प्लॉट मध्ये, परत जाग्यावर सोडलं की परत 5-6 दिवस 8-10 दिवस 15 दिवस पावर दिसते जाग्यावर. वापरा बायोनिकचा महिन्यातनं एकच डोस सोडायचा आहे, पावर महिनाभर आहे. तर ह्याची सत्यता आपण कुठं राहतोय? प्लॉटवरती लोकेशनला उभा राहून तारखेचे उल्लेख करून प्रत्येक व्हिडिओमध्ये चुकतोय आपलं काय? नाही, बरोबर. हा, तर तुम्ही हे जे मार्गदर्शन घेतलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहेत? समाधान. कारण समाधान बघत सरांनीच मार्गदर्शन दिलंय. समाधानी ऑटोमॅटिक होणार आहे. आता विषय असा आहे की हे आम्ही सर्व वापरा बायोनिकचे मार्गदर्शक हे निमित्त आहे, त्या प्रोडक्शन मध्ये पॉवर आहे, पण आमचे जे वापरा बायोनिकचे मार्गदर्शक जेवढे आहेत, जे प्लॉट व्हिजिट करतात, शेड्यूल प्लॉट पाहून बनवून देतात, तर ते एक अनुभवी वेगळे आहेत. आता वापरा बायोनिकचेच मार्गदर्शक पण तुमच्याकडे कुणी असं येत असेल की जे तुम्हाला शेड्यूल लिहून देत नसतील आणि तुमचा प्लॉट न पाहणी करता जर मार्गदर्शन देत असतील तर त्याचे त्यांनी ओळखून घ्या आपले प्लॉट कसे येतील. कारण आज कुठलाही डॉक्टर असू द्या, कितीही त्यांचं शिक्षण कुठलाही डॉक्टरचं झालेलं असू द्या, डॉक्टर कधीही फोनवरून मी तुम्हाला गोळ्या सांगतो, मी इंजेक्शन सांगतो, ती मेडिकल मधून घ्या आणि घरी जाऊन टोचून घ्या आणि त्या गोळ्या खा आणि बरे व्हा, एकही डॉक्टर आज पण सांगत नाही. त्याच्यामुळं ज्याचं त्यांनी ओळखून घ्या की वापरा बायोनिकचे प्लॉट बांधतात पण ते बनवणारे प्लॉटवर येतात. बरोबर आहे.
कारण वापरा बायोनिकचे तुम्ही कोण शेतकरी मार्गदर्शन घेत असताना तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही पण वापरा बायोनिकचं मार्गदर्शन घेतो पण आमचे प्लॉट तसे बनत नाहीत, त्याचं कारण तुमचं तुम्हीच ओळखून घ्या. असं जर घडत असेल तर कुठं घडतं कुठं नाही ज्याची त्याला माहिती, पण आमचे जेवढे मार्गदर्शक वापरा बायोनिकचे बांधावरती जातात तिथं एकही टक्का कसलाही प्रॉब्लेम नाही. पण जे असं तुम्हाला मार्गदर्शन कोण करीत असेल आणि तुमच्या प्लॉटवरती न येता तुम्हाला कुठेतरी चौकात मार्गदर्शन देत असताना तुम्ही जे घेत असताना आणि तुमचे प्लॉट उचलत नसताना तुम्ही आणि ते जबाबदार आहेत, त्याच्यात आमचा काही रूल नाही. बरोबर आहे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की हे मार्गदर्शक आमच्या बांधावरती काय येत नाहीत आणि यायला पाहिजेत, तर त्या मार्गदर्शकांचं जे तुम्हाला मार्गदर्शन देतात त्या बॉटल जे आहेत वापरा बायोनिकच्या त्याच्यावरती कस्टमर केअर नंबर खाली आहे, त्याच्यावरती एक कॉल करायचा आणि सांगायचं त्या मार्गदर्शकाचा एक मुद्दाम फोटो काढून टाकायचा त्या आपल्या कस्टमर केअरला, हे माझ्याकडे मार्गदर्शक आलते आणि त्यांच्याकडून मी मार्गदर्शन घेतलं, माझा प्लॉट पाणी केलं नाही, मला मार्गदर्शन शेड्यूल लिहून दिलं नाही प्लॉट पाणी करून, तर त्यांची दखल कंपनी घेते. हे एवढं मी का बोलतो तर वापरा बायोनिकचे जे मालक आहेत ते शेतकऱ्याबद्दल खूप सिरियस आहेत, पण आमचेच कोण असे मार्गदर्शक तुम्हाला चौकात चौकात जर मार्गदर्शन देत असतील प्लॉट पाणी न करता, तर त्या कंप्लेंट जर तुम्ही म्हणजे कस्टमर केअरच्या त्या नंबरला जर कळवले तर अशा मार्गदर्शकांची कंपनी दखल घेते, त्यांना समज देतील, समज नाही दिली तर कंपनीचा पुढचे निर्णय असते ती कंपनी घेते. पण कंपनीची एकच इच्छा आहे की कष्टकरी शेतकरी आज हरला नाही पाहिजे. न हरण्यासाठी आपल्याला सगळ्यांना साथ एकामेकाला द्यावा लागेल, खरं काय चाललंय आपल्याला स्पष्ट बोलावं लागेल, त्यावेळेस आपण एकमेकाला वाचू शकतो. नाही तर वापरा बायोनिकचे व्हिडिओ बघत आहे तुम्ही, वापरा बायोनिकचं मार्गदर्शन घेताय तो प्लॉट वरती येत नाही, प्लॉट पाणी करीत नाही, त्याला शेड्यूल लिहून देता येत नाही, अजिबात मार्गदर्शन त्याकडून घेऊ नका, कुणी असू देतो. कारण इथं कंपनी सिरियस आहे, कंपनीची प्रत्येक महिन्याला मिटिंग असते, मार्गदर्शन कुठल्या कुठल्या प्लॉटला कसं कसं द्यायचं ह्याचं डिटेल कंपनीचे मालक स्वतः सांगतात. आणि ह्याच्यात कोण कुचराईपणा करीत असेल तर एक कुचराईपणा, कुचके काटे, कुचके थोडक्यात आपण कुठलाही हरभरा एखादा भाजीला टाकला तर त्यात एखादा कुचका राहतो, म्हणजे कच्चा राहतो, वाटाणा असेल तो कच्चा राहतो. कारण तो कच्चा का असतो ही मी सांगायची गरज नाही, असे कोण कच्चे ते थोडेसे कानावर घाला. आपल्याला काय करायचंय की आपल्या शेतकऱ्यांना फसवून नाही द्यायचं, त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा बोलतोय. तर तुम्ही जे घेतलेलं मार्गदर्शन आहे ह्याच्यावरती साहेब तुम्ही आज 100% समाधानी. आणि तुम्ही आता एक व्यक्त केलंय त्या कॅमेऱ्याच्या पुढे सांगतो साहेब, ही काय आता डाळिंब ह्याला काय करणार आहे तुम्ही? वापरायचं वापरायचं आम्ही सांगितलं तुम्हाला वापरा, का वापरा वाटते? रिझल्ट चांगला आहे, किळीत घेतलाय आपल्याला, ह्याला पण घ्यायचं. आणि ह्याचा रिझल्ट चांगला मिळाल्यामुळं त्यांचं धाडीत झालं. आता 3000 किडी अजून लावायची, 3000 केळी आणखी लावायची. ह्यात जर असं दिसलं नसतं तर ती आपल्याला केळी जमत नाही म्हणलं असतं. आयुष्यात आपल्याला बांधायच्या आज केळी कारण विषय काय होतो, ज्यावेळेस एक प्रत्येकाची कष्ट करण्याची एक हुंबाडी असते ना, ती हुंबाडी मन ज्यावेळेस नाराज होतं ना त्यावेळेस कुणालाच ते हरलेलं नाराज सांगायसारखं नसतं. त्यामुळेच आपला ह्या आटात चाललेला आहे की जे काही केळी क्षेत्रातले शेतकरी कष्ट करताना त्यांना असं वाटतंय की आम्हाला थोडासा एक ज्ञानाचा आधार पाहिजे, आम्हाला रिझल्टचा आधार पाहिजे, आम्हाला समजून घेणाराचा आधार पाहिजे, आमची व्यथा ऐकणाराचा आधार पाहिजे, आम्हाला ह्या परिस्थितीतून बाहेर काढणाराचा आधार पाहिजे. तर तुमच्यासाठी ठाम वापरा बायोनिकचं मार्गदर्शक जे आहेत हे वापरा बायोनिक कंपनीच्या वतीने तुमच्या बांधावरती येऊन तुम्हाला नुसता सल्ला देणार नाही तर पहिल्यापासून शेवटपर्यंत साथ देणार आहेत. ह्याची परिस्थिती आज आपण शेवटच्या दिवशी घेतोय की शेवटचा दिवस गोड झालेला आहे. झालाय का साहेब? तिथं पण आता आपल्याला लोकेशन घ्यायचंय, ज्या ठिकाणावर आपण हे फक्त आत का उभा राहिलोय की आपण लोकेशन तर आता दाऊ, पहिले बी दावी तर चालू आहे, घड कसं पडल्यात आतमध्ये हे आपल्याला दावायचे. बरोबर आहे, कटिंग केलं तिथं काढून द्यायची. जरी तुम्ही कटिंग करून माल गेलेला असला तरी आपल्याला त्या ठिकाणी फक्त कॅमेरा का फिरून घ्यायचा. त्याचं कारण असं की आपण पहिल्यापासून आपली खासियत ठेवली, लोकेशन हरवलं नाही. तिथलं झाड पडलेलं असू, गड तुटलेला असू, एवढाच बारीक पडलेला तेवढ्याच 2 झाडाला गड असू, पण आपण आपलं लोकेशन लावणार आहे. हे पाहणारे शेतकरी जे आहेत ह्यांना आपल्याला विश्वास द्यायचा आहे. कारण आजपर्यंत मार्केटमध्ये काय झालंय सर की मार्केट असं बनलेलं आहे की त्याच्यात चांगले जे माणसं आहेत ते थोडेसे वेगळे आहेत, पण आज थोडक्यात जे लबाडा व्यक्ती येऊन गेले शेतकऱ्यांना मार्गदर्शन देऊन, लबाड म्हणलं मी डायरेक्ट, की ते लबाड येऊन गेले आणि आज जे खरे मार्गदर्शन करतात शेतकऱ्यांना ह्यांच्यावरती शंका आहेत. कारण 10 लबाडांनी फसवलं, एक सत्यवादी, त्याला इतके प्रश्न येतात की त्याला सुद्धा वाटतंय की मार्केटमध्ये फिरायलाच नको आणि आपल्या माणसांना सांगायला नको आणि त्यांना समजून घ्यायला नको, समजून सांगायला नको. कारण जे पहिल्या लोकांनी जे काही थोडस आले, एकदा देऊन गेले, नाते गुती कुठं तरी काहीतरी रिलेशन जोडून त्यांनी जे काही बिल 2 रुपयाची करून गेले आणि त्या पिकामध्ये बदल दिसले नाहीत, तर आज विश्वास ठेवायचा अवघड झाले. त्याच्यामुळेच आपल्या कंपनीने काय केलेलं आहे की जे पहिलं लोकेशन आहे ते पहिलं लोकेशन ते
इथपर्यंतचं लोकेशन ठेवलेलं आहे आणि आता परिस्थितीत आपण लावण्याचा प्रयत्न करतोच आहे. तर तुम्ही जी काय केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं गल्लं तशी माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, समाधान भगत सरांकडून, आपल्या रामेश्वर घोगरे सरांकडून, करमाळ्याच्या गजानन साळुंके सरांकडून आणि आमच्या केळी क्षेत्रातल्या पूर्ण महाराष्ट्र आणि भारतातले पाहणारे जे सर्व शेतकरी आहेत सर्वांच्या वतीने तुमचं साहेब मनापासून खूप खूप धन्यवाद.